नमस्कार सर्वांना. आजच्या या करोना जागराच्या पुढील सत्रामध्ये आपण परत भेटत आहोत आणि आपण आज एका महत्वाच्या विषयावरती चर्चा करणार. कोविड विरुद्धची प्रतिकारशक्ती आणि त्या विरुद्धची लस. आपण सर्वजणांना माहिती आहे आपल्याला की आपल्या आजूबाजूला खूप विविध प्रकारचे जंतू असतात. काही बॅक्टेरिया आहेत, काही व्हायरसेस आहेत, काही पॅरासाइट्स आहेत आणि हे विविध प्रकारचे जंतू त्यामुळे आपल्याला संसर्गजन्य आजार होऊ शकतात आणि हे आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जाऊ शकतात. पण इतके जरी जंतू असले सर्व, तरी आपल्याला भरपूर जंतू आपल्या शरीरात जरी आले, तरी या जंतूमुळे आपल्याला प्रत्येक वेळेस रोग होईलच असं काही नाही. कारण आपल्या शरीरामध्ये निसर्गतःच एक रोगप्रतिकारक शक्ती अस्तित्वात असते आणि ती आपल्याला विविध रोगांपासून शरीराला दूर ठेवते. ज्यावेळेस रोगप्रतिकारक शक्ती कमी पडते, तेव्हा मात्र या जंतूमुळे आपल्याला आजार होतात. म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे जर आपल्याला या जंतूकडून आपल्याला आजार होऊ द्यायचा नसेल तर. साधारणतः रोगप्रतिकारक शक्ती एकाला आपण इन्नेट इम्युनिटी असं म्हणतो. ती जन्मताच आपल्यामध्ये सर्वांमध्ये असते. आणि दुसरी असते की आपण अनुभवातून प्राप्त केलेली रोगप्रतिकारक शक्ती. ही सुद्धा शरीर जसं शरीराला अनुभव येईल विविध जंतूंचा, तशा पद्धतीने ही प्रतिकारशक्ती तयार करत असते. आपण इन्नेट इम्युनिटी म्हणजे काय होतं? ती एक जनरल प्रक्रिया, म्हणजे स्पेसिफिक नाही ती प्रक्रिया. याचा अर्थ असा की कुठलाही शरीराबाहेरचा कुठलाही जंतू किंवा पदार्थ जर शरीरामध्ये आला, तर त्याच्या विरोधात ही जन्मजात प्रतिकारशक्ती लढा द्यायला सज्ज होते. आणि त्याची एक कामाची पद्धत आहे, ती कुठल्याही प्रकारच्या जंतू विरोधात सेम पद्धतीनं काम करते. म्हणजे हा जंतू आहे म्हणून वेगळं काम करायचं, तो जंतू आहे म्हणून वेगळं काम करायचं, अशा पद्धतीने करत नाही. जनरल प्रक्रिया आहे त्यांची. स्पेसिफिक फॉर स्पेसिफिक ऑर्गॅनिझम असे नाही. त्यांचं कामच आहे की शरीराबाहेर पेशी कुठली आणि आतली पेशी कुठली त्याच्यातला फरक ते ओळखतात. पण बाहेरून येणाऱ्या दोन विविध वेगवेगळ्या पेशींमधला फरक त्यांना ओळखता येत नाही. ही प्रक्रिया त्वरित होते. म्हणजे जंतूचा संसर्ग आपल्याला झाला इमिजिएटली इन्नेट इम्युनिटी कार्यरत होते. बाहेरची पेशी ओळखते आणि त्याच्या विरोधात कार्य करून त्या पेशीला मारण्याचा प्रयत्न करते. पण एकदा जर का इन्नेट इम्युनिटीने त्या एखाद्या जंतूला मारलं, तर त्यातून ती वेगळं काही शिक्षण घेऊ शकत नाही. पुढल्या वेळेस आल्यानंतर त्याच्यासाठी परत तो एक नवीन जंतू असतो आणि त्याच्या सोबत ती जुन्याच पद्धतीने लढते. तेव्हा वेगळी प्रक्रिया घडत नाही, काही लक्षात ठेवलं जात नाही. मेमरी त्याच्यामध्ये घडत नाही. हे आपण का बघतोय? कारण दुसऱ्या प्राप्त केलेल्या प्रतिकारक शक्तीमध्ये मेमरी असते आणि ही प्रक्रिया पूर्णपणे स्पेसिफिक असते. हे कधी तयार होते हे निसर्गतः होत नाही. आपल्या शरीरामध्ये जंतू संसर्ग झाल्यानंतरच ही प्रतिकारशक्ती आपल्याला आत्मसात करता येते. एखाद्या विशिष्ट प्रकारचा जंतू जेव्हा आपल्या शरीरामध्ये येईल, तेव्हा त्याच पद्धतीच्या जंतूविरोधात ही प्रतिकारशक्ती कार्यान्वित होते. इतर जंतूविरोधात नाही. म्हणून आपण त्याला स्पेसिफिक प्रक्रिया म्हणतो. आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की विविध प्रकारचे जरी जंतू असतील, विविध प्रकारचे व्हायरसेस असतील, त्यांच्यातला फरक या पद्धतीची इम्युनिटी करते. आणि हे कशावरून करते? कारण त्या जंतूसोबत त्याचा एक अँटिजन सोबत आलेला असतो. हे शब्द तुम्हाला माहिती आहे. तो अँटिजन हा स्पेसिफिक त्या जंतूचा असतो. त्याला हे रिकॉग्नाइज करते आणि त्यातून येणाऱ्या ह्या अँटिजन मधून ही स्पेसिफिक प्रक्रिया घडते आणि इम्युनिटी प्राप्त होते. या सर्व प्रक्रियेला वेळ लागतो. आपल्या इन्नेट इम्युनिटीमध्ये हे लगेच होतं, इमिजिएटली होतं. पण स्पेसिफिक प्रक्रिया जेव्हा आहे प्राप्त केलेली रोगप्रतिकारक शक्ती, त्याला काही दिवस लागतात. प्रत्येक जंतूला वेगळा वेळ लागतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकदा जर का विविध वेगळ्या पद्धतीचा जंतू आपल्या शरीरामध्ये आला आणि त्याच्याविरोधात लढाई म्हणून अँटिबॉडी तयार केली, ही संपूर्ण प्रक्रिया लक्षात ठेवली जाते मेमरी सेलच्या माध्यमातून. आणि भविष्यामध्ये जेव्हा मेमरी सेल्स नवीन एखाद्या जंतूच्या संपर्कात येतात, तेव्हा त्यांना त्याच जंतूला ज्या पद्धतीचा जंतूमुळे मेमरी सेल तयार झालेली असते, त्याला मारतात. ही प्रतिकारशक्ती कशी कार्य करते? पांढऱ्या रक्तपेशीच्या माध्यमातून ही प्रतिकारशक्ती कार्यान्वित करते. जन्मजात प्रतिकारशक्तीचं कार्य मायलॉइड सेल्स मार्फत होतं. मायलॉइड नावापासून आपण म्हणू शकतो की त्याचं आयडेंटिफिकेशन माय सेल्स आणि नॉट माय सेल्स मध्ये करतात ते. त्या पेशी जंतूला गिळंकृत करतात, म्हणजे मारून टाकतात. परंतु मारल्यानंतर त्या आलेल्या जंतूचा जो अँटिजन असतो, ते या दुसऱ्या पेशीकडे नेतात आणि त्या दुसऱ्या पेशी असतात लिम्फॉइड सेल्स. त्याचे दोन प्रकार आहेत, टी लिम्फोसाइट्स आणि बी लिम्फोसाइट्स. मग टी लिम्फोसाइट्स स्वतःच लढण्याची तयारी करतात आणि बी लिम्फोसाइटला अँटीबॉडी तयार करायला सांगतात. स्वतः जंतूला मारतात आणि बी लिम्फोसाइटच्या माध्यमातून अँटीबॉडी तयार करून अँटिजनला मारतात. आणि एकदा जर का ह्या जंतूला म्हणजे बाहेरच्या येणाऱ्या अँटिजनला त्यांनी मारलं की त्याच्यानंतर परत मेमरी सेल्स उरतात. बाकीचे टी आणि लिम्फोसाइट्स हळूहळू कमी होऊन जातात
आणि ह्या मेमरी सेल्स फार महत्वाच्या असतात आणि ह्या खूप काळापर्यंत शरीरामध्ये राहतात. याचा फायदा असा होतो की भविष्यात जर तोच जंतू परत शरीराच्या संसर्गात आला तर या मेमरी सेल्स परत एकदा अँटीबॉडी सिक्रेट करतात आणि इमिजिएटली येणाऱ्या जंतूला मारतात. मग थोडक्यात आपल्याला सांगायचं म्हणजे नैसर्गिक प्रतिकारशक्ती जी होती आपले ते इन्नेट आणि अक्वायर्ड म्हणजे निसर्गता असलेली शक्ती आपल्या अंगामध्ये आणि आपण इन्फेक्शन झाल्यावर अक्वायर केलेली इम्युनिटी या दोन माध्यमातून नैसर्गिक प्रतिकारशक्ती शरीरामध्ये तयार होते. कोविडमध्ये काय होतं? कोविडचा आपल्याला संसर्ग झाल्यानंतर आपल्या शरीरामध्ये कोविडच्या विरोधामध्ये अँटीबॉडी तयार होते. असं आढळलंय की 2 आठवड्यानंतर आपल्या शरीरामध्ये अँटीबॉडी तयार व्हायला सुरुवात होतात आणि साधारणतः 1 महिन्यापर्यंत 90% पेक्षा जास्त आणि जास्तीत जास्त 99% पर्यंत काही भागामध्ये आढळले. त्या रुग्णांच्या शरीरामध्ये अँटीबॉडी तयार होते. जितका गंभीर प्रमाणामध्ये आजार झाला असेल, तितक्या अधिक प्रमाणामध्ये अँटीबॉडीज तयार होतात. एखाद्याला जर सौम्य आजार झाला असेल, तर त्याच्या शरीरामध्ये कमी प्रमाणामध्ये अँटीबॉडीज तयार होतात आणि याच अँटीबॉडीज भविष्यामध्ये जर का परत कोरोना व्हायरस आपल्या संपर्कात आला, तर त्या कोरोनापासून आपल्याला प्रतिबंध करण्यासाठी आपल्याला मदत करतात. आणि मग या पद्धतीचं जे परत संपर्कात येऊन परत आपल्याला आजार होण्याच्या शक्यतेला आपण रिइन्फेक्शन म्हणतो. ही रिइन्फेक्शनची शक्यता या अँटीबॉडी तयार करण्याच्या प्रक्रियेमुळे पुढील 5 महिन्यामध्ये साधारणतः 83% कमी होते. आपण म्हणतो की एखाद्याला आजार झाला कोव्हिडचा दुसऱ्यांदा होण्याची शक्यता कमी असते. परंतु ही शक्यता 100% खरी नाही. 83% पर्यंत आहे. 100रातील 17 लोकांना एकदा इन्फेक्शन झाल्यानंतर परत इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. पण याच्यात आपण असं म्हणू शकतो, की ज्यांना गंभीर आजार झाला, त्यांची शक्यता कमी होते, कारण त्यांच्या शरीरामध्ये अधिक अँटीबॉडीज आहेत. ज्यांना असिम्प्टोमॅटिक पद्धतीचा किंवा अतिशय सौम्य पद्धतीचा आजार झाला, त्यांच्या शरीरामधील अँटीबॉडीज कमी असतील, त्यांना कदाचित परत इन्फेक्शन होण्याचे चान्सेस गंभीर रुग्णांपेक्षा जास्त असतात. दुसरी गोष्ट अशी आहे, की आपल्याला एखाद्या व्हायरसमुळे जर आजार झाला असेल आणि त्या व्हायरसनं जर भविष्यातल्या काही काळामध्ये स्वतःमधल्या रूपामध्ये बदल केला, ज्याला आपण म्युटेशन म्हणतो. वेगळ्या पद्धतीनं परत आपल्यावरती तो हल्ला करत असेल, मग मात्र आपल्याला इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढते. जी 17% शक्यता आहे रिइन्फेक्शनची, जर तोच व्हायरस त्याच पद्धतीनं आपल्यासमोर आला, तर ती शक्यता अजून कमी होते आणि असं आढळलेलं आहे, की म्युटेशन झाल्यानंतर काही ठिकाणी काही पॉप्युलेशन्समध्ये ही शक्यता 50% पेक्षा जास्त पण गेलेली आहे. थोडक्यात व्हायरसनं रूप बदलल्यानंतर ही इन्फेक्शन होण्याची शक्यता कमी होते, ही इम्युनिटी कमी होते. हे अँटीबॉडीज साधारणतः किती दिवस शरीरामध्ये राहू शकतात याबद्दलही अभ्यास झालेला आहे आणि असं आढळलेलं आहे, की एकदा इन्फेक्शन झाल्यानंतर ज्या काही अँटीबॉडीज शरीरामध्ये तयार होतात, त्या 5 महिने आपल्या शरीरामध्ये राहू शकतात. आपल्या शरीरानं मेमरी सेलच्या माध्यमातून अँटीबॉडीज कशा तयार करायच्या हे आत्मसात केलेलं असल्यामुळं, पुढल्या वेळेस जरी व्हायरस आला तरी आपण अँटीबॉडी तयार करू शकतो. आपल्या शरीरामध्ये किती अँटीबॉडीज तयार झालेल्या आहेत, साधारणतः आपल्याला इन्फेक्शन झाल्यानंतर किंवा लस घेतल्यानंतर, त्याचं प्रमाण सुद्धा आपल्याला तपासता येतं. आपण जर तपासणी केली, तर ते प्रमाणात किती आहे, त्या संख्या सुद्धा असते त्याच्यामध्ये. त्याचे जेवढ्या जास्त अँटीबॉडीचं प्रमाण असेल, तेवढं अधिक चांगलं. परंतु कमी असलं तरी सुद्धा काळजी करण्याचं कारण नाही, कारण आपल्या शरीरानं अँटीबॉडी तयार करायला शिक्षण घेतलेलं असतं. हे जन्मजात प्रतिकार क्षमतेमध्ये 2 गोष्टी तयार होतात, एक इंटरफेरॉन आणि सायटोकिनिन. त्याचं कामच असतं, की त्या येणाऱ्या जंतूविरुद्ध लढायचं. इंटरफेरॉन असतं ते व्हायरसची वाढ थांबवतं. त्या इंटरफेरॉन आणि सायटोकिनिनमुळेच आपल्याला ताप आणि अंगदुखी येते. म्हणजे हे आपल्या शरीरामध्ये जे इम्युनॉलॉजिकल गोष्टी घडत असतात, त्यामुळे हे प्राथमिक लक्षणं आपल्यामध्ये जाणवतात. आणि आपण ऐकलं असेल, की हे सायटोकिनिन जेव्हा जास्त होतात या इन्नेट इम्युनिटीमध्ये, तेव्हा सायटोकिनिन स्टॉर्म ही कॉम्प्लिकेशन सुद्धा त्यामध्ये होतं. आणि मग ह्या व्हायरसला मारल्यानंतर हे अँटिजेनला ओळखलं जातं आणि लिम्फॉइड सेलकडे पाठवलं जातं आणि लिम्फॉइड सेल मग स्पेसिफिक रिस्पॉन्स तयार करतात, ज्याला एक साधारणतः 1 आठवडा लागतो. मग आधीच मी उल्लेख केला त्यानुसार टी सेल्स असतात लिम्फॉइड, ते या व्हायरसच्या पेशीमध्ये जातात, त्या पेशींना मारतात आणि लागलीच बी पेशींना सूचना देतात. मग बी पेशी अँटीबॉडी तयार करते. सुरुवातीला आयजीएम तयार होते. नंतर आयजीजी तयार होते. पण नंतर हळू काही कालानंतर ह्या बी आणि टी पेशी कमी होत जातात. पण मेमरी सेल तशाच राहतात. बरेचसे मुलं इथं शाळेमधील असतील, तर ही सर्व प्रक्रिया मी त्यांना थोडीशी ॲनिमेटेड पिक्चर्स वरून दाखवतोय. त्या खाली दिसतायत त्या घाबरलेल्या सेल्स आहेत आपल्याला रेस्पिरेटरी ट्रॅक्ट मधल्या आणि वर जंतू त्यांच्या संपर्कात आलेला आहे. आल्या-आल्या हा जंतू सेल्समध्ये वाढायला सुरू करतो, त्या सेलला मारून टाकतो. जास्तीत जास्त सेल्सला जर मारलं तर आपलं रेस्पिरेटरी ट्रॅक्ट खराब होतं. परंतु हे सहजासहजी घडत नाही. आपल्या इन्नेट इम्युनिटीमुळं इमिडिएटली त्या विरुद्ध आपली लढाई सुरू करतात. त्या ज्या सेल्स आहेत त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातो. त्या व्हायरसला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातो. याच्यात यश मिळो अथवा न मिळो, पण या डेंड्राइट सेल्स
त्या व्हायरस मधला अँटीजन बाहेर काढतात आणि लगबगीने हा अँटीजन घेऊन लिम्फॉइड सेल्सकडे जातात. लिम्फॉइड सेल्सवर मी आताच उल्लेख केला की टी सेल्स आहेत. त्या स्वतःच लढायला सुरू करतात. आपले शस्त्र घेतात आणि त्यांना सिग्नल मिळतो की व्हायरस आलेला आहे. आणि बी सेलला सांगतात की तुम्ही अँटीबॉडी तयार करा. आणि बी सेल्स अँटीबॉडी तयार करतात. या ठिकाणी त्यांच्या बी सेलच्या डोक्यावरती जे वाय दिसतंय, ते त्यांची अँटीबॉडी तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली. आणि मग टी सेल्स आणि बी सेल्स दोघे मिळून व्हायरसला हल्ला करतात. टी सेल व्हायरसला मारतात. बी सेल अँटीबॉडी कोव्हिडच्या अँटीजनवर जाऊन मारते, त्याला न्यूट्रलाइज करून टाकते आणि उर्वरित सेल्स ह्या सगळ्या मृत झालेले व्हायरस वगैरे खाऊन टाकतात. अशा पद्धतीची एक रचना आपल्या शरीरामध्ये घडत असते इन्फेक्शन झाल्यानंतर. आता आपण अँटीबॉडी टेस्ट बद्दल बोलत होतो. अँटीबॉडीज किती पाहायचं? ही अँटीबॉडीची टेस्ट आपण इन्फेक्शन झाल्यानंतरही करू शकतो, व्हॅक्सिन घेतल्यानंतरही करू शकतो. आता पर्टिक्युलरली आपण आज चर्चा करणार आहोत, समजा आपल्याला इन्फेक्शन झालं असेल आणि आपण अँटीबॉडी टेस्ट केली तर काय होईल? समजा आपली अँटीबॉडी टेस्ट पॉझिटिव्ह आली, याचा अर्थ असा आहे की आपल्याला आधी कोव्हिडची लागण झालेली आहे, आपल्याला संसर्ग झालेला आहे. आपल्या शरीरामध्ये आयजीएम आणि आयजीजी ह्या दोन्हीही अँटीबॉडीज असतील. आयजीएम इंडिकेट्स आधीच लवकर आता नुकतंच झालेलं इन्फेक्शन आहे. याचा अर्थ की आपल्याला नुकतंच इन्फेक्शन झालंय कारण आयजीएम दिसतात. फक्त आयजीजी जर असतील, तर दीर्घकाळापूर्वी आपल्याला इन्फेक्शन झालं त्याचा अर्थ होतो. आणि आपण गृहीत धरू शकतो की आपल्या शरीरामध्ये अँटीबॉडी तयार झाल्यात, आपल्याला इन्फेक्शन होऊन गेलेलं आहे. आपले शरीर शिकलेलं आहे आता या लढाकासाऱ्याचा कोविड व्हायरस विरोधात. अशा सिच्युएशनमध्ये प्रश्न असा उद्भवतो की व्हॅक्सिन घ्यायचं का नाही? व्हॅक्सिन घ्यायचे आपण, त्याच्या संदर्भात पुढे आपण अजून चर्चा करणार आहोत. पण समजा आपण अँटीबॉडी टेस्ट केली आणि अँटीबॉडी टेस्ट केल्यानंतर अँटीबॉडी टेस्ट जर निगेटिव्ह आली, तर त्याचा पहिला अर्थ असा आपण म्हणू शकतो की आधी आपल्याला संसर्ग झालेला नसेल. परंतु इतक्या लवकर आपण ह्याचं इंटरप्रिटेशन करणं चुकीचं आहे. कारण अँटीबॉडी तयार व्हायला साधारणतः 2 आठवडे लागतात. असे असू शकतं की ह्या 2 आठवड्यामध्ये आपल्याला संसर्ग झाला असेल. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की गेल्या 2 आठवड्याच्या आत कदाचित संसर्ग झाला असेल, आधी झाला नसेल, आपण ते सांगू शकत नाही. संसर्ग झाला असेल, पण अँटीबॉडीज कमी झाले असतील. या ठिकाणी असं होतं की फक्त इन्नेट इम्युनिटीच्या माध्यमातूनच व्हायरसचा जो हल्ला आहे तो परतवून लावलेला आहे. त्यामुळे अँटीबॉडीज तयार होणार नाहीत. संसर्ग कधी-कधी झालेला असेल, अँटीबॉडीज पण तयार झालेल्या असतील, परंतु त्या डिटेक्ट होतील इतक्या जास्त प्रमाणामध्ये अँटीबॉडीज नसतील. त्यामुळे आपल्याला अँटीबॉडीज आढळणार नाहीत. म्हणजे ज्यावेळेस अँटीबॉडी टेस्ट निगेटिव्ह असते, तेव्हा लगेच आपण त्याला पहिल्याच संसर्ग झाला नसेल असं इंटरप्रिटेशन करण्यापूर्वी बाकीच्या 3-4 शक्यता आपल्याला पाहायच्या असतात. मग साधारणतः काय होतं या इम्युनॉलॉजिकल रिस्पॉन्समध्ये? प्रायमरी इम्युन रिस्पॉन्स जो असतो तो आपण सुरुवातीला एकदम पहिल्यांदा जेव्हा इन्फेक्शन घडतं तेव्हा होतो. या ठिकाणी लाल रंगामध्ये आयजीएम अँटीबॉडीज कशा तयार होतात ते दाखवलंय आणि निळ्या रंगामध्ये आयजीजी अँटीबॉडीज कशा तयार होतात ते दाखवलं. मग सुरुवातीच्या काही दिवसामध्ये प्रायमरी रिस्पॉन्स जेव्हा होतो साधारणतः 2 ते 4 आठवड्यामध्ये अँटीबॉडी तयार होतात आणि त्या दोन्हीचं लेव्हल सारखंच असतं आयजीएम आणि आयजीजीचं. कारण सुरुवातीचाच इम्युन रिस्पॉन्स. कालांतराने मग हळू काही दिवस झाल्यानंतर आयजीएमचं अँटीबॉडीचं टायटर एकदम कमी होऊन जातं आणि आयजीजीचं टायटर मात्र बऱ्यापैकी मेंटेन राहतं. आणि दुसऱ्या वेळेस जेव्हा केव्हा जंतू आपल्या शरीरामध्ये येईल, त्यावेळेस मात्र आयजीजीचं टायटर हे झपाट्यानं वाढतं. आयजीएमचं सुद्धा टायटर वाढतं. पण यानंतर जे आयजीजीचं टायटर आपल्या शरीरामध्ये तयार होतं, ते खूप कालावधीसाठी राहतं आणि त्यामुळेच आपल्याला अजून खूप कालावधीपर्यंत आपल्याला प्रोटेक्शन मिळू शकतं. ह्या फिगरचं महत्त्व हे आहे, की आपण व्हॅक्सिनचे 2 डोस जेव्हा घेतो, तेव्हा नेमकं असंच घडतं. समजा आपल्याला कधी इन्फेक्शन झालेलं नाही, आपण पहिल्यांदा व्हॅक्सिन घेतलंय. तर प्रायमरी रिस्पॉन्समध्ये सुरुवातीला अशाच पद्धतीने कमी प्रमाणामध्ये आयजीएम आणि आयजीजी बॉडी तयार होतील. हा रिस्पॉन्स थोडासा कमी असेल. पण ज्यावेळेस बूस्टर डोस मिळेल आपल्याला, त्यावेळेस मात्र हा सेकंडरी रिस्पॉन्समध्ये अजून आपला अँटीबॉडी टायटर झपाट्यानं वाढेल म्हणून आपण 2 डोस घेतो व्हॅक्सिनचे. काही व्हॅक्सिनचे आपण 3-4 डोस सुद्धा घेतो. त्याचं कारणच असं असतं, की परत हे आयजीजी अँटीबॉडीज कमी होतात आणि त्याची लेव्हल परत आपल्याला जास्त करायची असते. पण तुर्तास तरी कोव्हिड व्हॅक्सिनमध्ये आपण 2 डोस घेतो आणि तात्पुरतं आपण त्यापासून संरक्षण काही काळासाठी घेतो. थोडक्यात हा सेकंडरी रिस्पॉन्स ज्याला आपण म्हणतो व्हॅक्सिनेशनचा किंवा इन्फेक्शन नंतर डबल येणारा, हा फार महत्त्वाचा असतो. कारण याच्यामध्ये कमी वेळामध्ये अँटीबॉडीज तयार होतात, वेगाने अँटीबॉडीज तयार होतात. एवढंच नाही तर अँटीबॉडीज वेगाने अँटीजेनकडे जाऊन व्हायरसला संपवतात. थोडक्यात त्वरित इम्युनिटी प्राप्त होते. आणि सेकंडरी रिस्पॉन्सच्या अँटीबॉडी दीर्घकाळ शरीरात सुद्धा राहतात. म्हणजे सेकंडरी रिस्पॉन्स आपल्या शरीरामध्ये जर घडून आला, तर कोव्हिड विरोधात लढण्यासाठी आपण अधिक चांगले होऊ शकतो. पण
जरी सेकंडरी रिस्पॉन्स चांगला असला, तरी त्यासाठी प्रायमरी रिस्पॉन्स घडून येण्याची फार गरज असते. प्रायमरी रिस्पॉन्स घडून येणं म्हणजे आपल्या शरीरामध्ये कोव्हिडचा जंतू जाण्याची फार गरज असते. तरच तो प्रायमरी रिस्पॉन्स घडेल. संसर्ग होणं आवश्यक आहे. सेकंडरी रिस्पॉन्स मिळवण्यासाठी संसर्ग आवश्यक आहे. पण संसर्ग हा तितकासा सोपा नाही. कारण संसर्ग झाला तर आपल्याला आजार होण्याची शक्यता आहे. तो आजार गंभीर होण्याची शक्यता आहे. आपल्यापासून अजून काही लोकांना हा आजार पसरण्याची शक्यता आहे. आपल्यापैकी काही लोकांना या आजारामुळे मृत्यू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या माध्यमातून जर आपण सर्वांना सेकंडरी रिस्पॉन्स मिळवायचं ठरवलं, तर ते हितकारक ठरणार. आपल्याला काय पाहिजे, की आपल्याला आपल्या शरीरामध्ये जंतूचा अँटिजेन आणणं आवश्यक आहे. पण आपल्याला आजार न झाला पाहिजे. मग आपल्याला असा जंतू आणावा लागेल, की ज्यामुळे आजार होणार नाही. आणि मग हे कसं घडतं? हे व्हॅक्सिन देऊन घडतं. व्हॅक्सिनची प्रक्रियाच अशी असते, की ज्याच्यामध्ये हा जो जंतू आहे, त्या जंतूची रोग निर्माण करण्याची जी शक्ती असते, ज्याला आपण इंग्लिशमध्ये व्हिरुलन्स म्हणतो, ती जेवढी जमेल तेवढी कमी केलेली असते किंवा संपवलेली असते. परंतु हे संपवत असतानाच याची पण काळजी घेतलेली असते, की ज्या अँटिजेनमुळे व्हॅक्सिन अँटिबॉडीचा रिस्पॉन्स देणार आहे, त्याची अँटिजेनची क्वालिटी किंवा ज्याला आपण अँटिजेनिसिटी म्हणतो, ती मात्र मेंटेन ठेवणं आवश्यक असतं. व्हॅक्सिन मी तेच करतो. ऑर्गॅनिझमचा आपण व्हिरुलन्स कमी करतो, म्हणजे आजार करण्याची शक्यता कमी करतो. परंतु अँटिबॉडी तयार करण्याची शक्यता मात्र आपण अबाधित ठेवतो. ज्यामुळे पुढील सर्व प्रक्रिया घडून जाते. प्रायमरी रिस्पॉन्स येऊन जातो. दुसऱ्या डोसमुळे सेकंडरी रिस्पॉन्स येऊन जातो आणि आपल्या शरीरामध्ये अँटिबॉडीज तयार होतात. तर थोडक्यात ज्या जंतूमुळे रोग होतो त्याचाच अँटिजेन लसीमध्ये असतो हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. आता कोव्हिडमध्ये स्पेसिफिकली कोव्हिडच्या सरफेसवरती 4 प्रकारचे अँटिजेन असतात. एस, ई, एम आणि एन असे 4 प्रकारचे अँटिजेन आहेत. हा कोरोना जेव्हा आपल्या शरीरामध्ये व्हायरस येतो, तेव्हा या 4ही प्रकारच्या अँटिजेनच्या विरुद्ध अँटिबॉडीज तयार होतात. पण एस अँटिजेनच्या विरुद्ध जो अँटिबॉडी तयार होते, त्याला आपण न्यूट्रलायझिंग अँटिबॉडी असं म्हणतो. याचा अर्थ असा की आपल्या शरीरामध्ये जर परत कोव्हिडचा व्हायरस आला तर त्याला न्यूट्रलाइज करण्याची, त्याला मारण्याची, त्याला नष्ट करण्याची जी ताकद असते, ती नेमकी फक्त येस अँटिजेनच्या विरुद्ध तयार झालेल्या अँटिबॉडीजमध्येच असते. त्यामुळं आपल्याला येस अँटिजेनच्या विरुद्ध अँटिबॉडी तयार करणारे व्हॅक्सिन हवे. ई, एम आणि एन या विरोधात अँटिबॉडीज तयार होत अथवा न होत हरकत नाही. त्याच्यामुळे आपल्याला काही फायदा किंवा तोटा होणार नाही. पण आपलं एम आहे की येस अँटिजेनच्या विरुद्ध अँटिबॉडीज तयार केल्या पाहिजेत. म्हणून कोव्हिडच्या लसीमध्ये येस अँटिजेन मेंटेन करणं हे शास्त्रज्ञासाठी आवश्यक बाब बनते. साधारणतः काय होतं त्या चित्रामध्ये सांगितलेलं आहे. या ठिकाणी उजव्या हाताला वरच्या लाईनला तुम्हाला तो कोव्हिडचा व्हायरस दिसतोय आणि त्याच्या बाजूला बाण दिसतायत त्याच्या गोल सरफेसच्या वरती. त्याला आपण स्पाइक्स म्हणतो आणि यालाच आपण यातले जे येस अँटिजेन असतात त्याला आपण येस स्पाइक्स असं म्हणतो. आणि हा जंतू जेव्हा आपल्या शरीरामध्ये येतो, त्याच्या खालच्या चित्रामध्ये दिसते, डाव्या बाजूला परत दिसतंय. तो एका सेल मेम्ब्रेन वरती चिटकलेला आहे जाऊन. आपल्या श्वसन नलिकेमध्ये गेल्यानंतर हा व्हायरस त्या येस स्पाइकच्या माध्यमातून सेल मेम्ब्रेनला चिटकतो. आणि मग त्या सेलमध्ये तो प्रवेश करतो आणि सेलला मारतो आणि असा भरपूर सेलमध्ये जाऊन भरपूर सेल्स मारून आपल्या रिस्पिरेटरी ट्रॅक्टच्या सेल्सला तो मारून टाकत जातो आणि तिथं आपलं डिसीज प्रक्रिया घडून जाते. मग आपल्याला अँटिबॉडी तयार करत असताना याची काळजी घ्यायची, की हा जो येस स्पाइक आहे, त्याच्या विरोधामध्ये आपली अँटिबॉडी तयार झाली पाहिजे. मग आपली जेव्हा अँटिबॉडी तयार होते तेव्हा ती काय करते, ह्या ज्या स्पाइक्स आहेत कोव्हिडच्या व्हायरसच्या, त्याच्या वरच्या त्या स्पाइकला, त्या टोकाला जे बाण दिसतोय, त्या बाणावरती जाऊन ही आपली अँटिबॉडी बसते. आणि मग त्या बाणावरती जाऊन बसल्यामुळे त्याला जो सेल मेम्ब्रेनशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी त्याचं जे शस्त्र आहे ते स्पाइकच आहे, तो स्पाइक. तोच निरुपयोगी होऊन जातो. सेलवरती ही अँटिजेन बसू शकत नाही. आणि मग ही अँटिबॉडी तयार केलेली आपलं कार्य साधते आणि जरी तिथं व्हायरस आला तरी ते कार्य करत नाही आणि आपल्याला आजार होत नाही. आणि मग त्यावेळेसच मग टी लिम्फोसाइट्स पण येतात, त्याला मारून टाकतात. आणि अशा प्रकारे आपण अँटिबॉडीमुळे आपल्याला या आजारापासून आपलं प्रिव्हेन्शन होतं. आता हा कोव्हिड लस कशा पद्धतीनं बनवली जाते त्यामागचं सायंटिफिक प्रिन्सिपल काय हे आतापर्यंत आपण पाहिलं. आता ह्या कोव्हिडची लस बनवण्याच्या ज्या विविध पद्धती आहेत, त्या कुठल्या आहेत ते आपण पाहू. 3 पद्धती आहेत. एक म्हणजे कोव्हिडचा व्हायरस किंवा कोव्हिडचा जंतू हा संपूर्णतः व्हॅक्सिन बनवण्यासाठी वापरायचा. दुसरी पद्धत आहे आपल्यासाठी संपूर्ण जंतू वापरायचा नाही. त्या कोव्हिडच्या जंतूचा जो आवश्यक भाग आहे, म्हणजे आपण त्याला एस स्पाइक प्रोटीन असणारा भाग जास्तीत जास्त पद्धतीनं तेवढा स्पेसिफिकली आपण वापरला, तर अजून चांगलं.
तो भाग आपण वापरतो. तिसरा एक प्रकार आहे तो आता समोर आलेला आहे. तो म्हणजे कोविडच्या जंतूचं जेनेटिक मटेरियल फक्त वापरायचं. जंतू वापरायची गरज नाही. त्याचं जेनेटिक मटेरियल वापरायचं. त्याचा डी वापरायचा किंवा त्याचा आर वापरून शरीरामध्ये त्याच्या विरुद्धात अँटिबॉडी तयार करण्यासाठी त्याला वाटायचं. हा कोविड लस बनवण्याच्या ह्या 3 पद्धतीवरती सध्या जगभरामध्ये काम चालू आहे. आपण पहिली पद्धत बघू. पहिली पद्धत आहे संपूर्ण जंतू वापर. त्याच्यामध्ये 3 प्रकार आहेत. जंतूला पूर्णपणे मारले जाते. मारायचा हेतूच असा असतो, की त्याच्यापासून आपल्याला आजार होऊ नये म्हणजे त्याचा व्हिरुलन्स कमी करण्यासाठी त्याला मारले जाते. ते जे व्हॅक्सिन असतं त्याला आपण किल व्हॅक्सिन म्हणतो. कारण आपण जंतूला मारलेलं आहे. पण आधी मी सांगितल्याप्रमाणे त्याचे अँटिजेन मात्र आपण तसाच ठेवलेला आहे. अँटिजेनिसिटी मेंटेन ठेवलेली आहे. दुसरं असं असतं, की जंतूला मारायचं नाही. त्याची रोग निर्माण करण्याची शक्ती कमी करायची. म्हणजे या ठिकाणी जंतू जिवंत असतो म्हणून त्याला आपण लाईव्ह व्हॅक्सिन म्हणतो. आपलं पोलिओ व्हॅक्सिन जे तोंडाने देत होतो ते लाईव्ह होतं. बीसीजी लाईव्ह आहे. पण आपण काय करतो, त्याच्यावरती विविध प्रक्रिया करून रोग निर्माण करण्याची त्याची शक्ती कमी करून टाकतो म्हणून त्याला अॅटेन्युएशन केले म्हणतो आपण. त्याची ती तीव्रता, त्याच्यातली व्हिरुलन्सची तीव्रता आपण कमी करतो. तिसरा प्रकारचा एक व्हायरस आहे. तो सध्या रिसेंटली एबोला व्हॅक्सिन बनवताना वापरला गेला होता आणि तेच प्रिन्सिपल आपण आपल्या देशातल्या एका व्हॅक्सिनमध्ये वापरलेलं आहे. ती गंमत अशी की जंतूचा जो भाग आहे म्हणजे आपलं प्रोटीन आहे म्हणजे कुठलाच प्रोटीन आपला एस स्पाइक प्रोटीन आहे ज्यामुळे अँटिबॉडी आपल्या त्याच्या विरोधात आपल्याला अँटिबॉडी तयार करायची. त्याचा कोड घ्यायचा फक्त. डीएनए कोड. तो व्हायरस नाही घ्यायचा. त्याचा कोड घ्यायचा. मग तो कोव्हिडचा व्हायरस बाजूलाच ठेवून द्यायचा. आणि हा कोड दुसऱ्या एका व्हायरसच्या मध्ये घालायचा. आणि तो व्हायरस असा निवडायचा, की ज्याचा आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर काहीही परिणाम विशेष होणार नाही. एक चिंपांझी ॲडेनोव्हायरसमध्ये सध्या असाच कोड घालून कोविशिल्ड नावाचं आपलं व्हॅक्सिन बनवलं. ते आपण पुढे बघणार. तर एक कोविडच्या व्हायरसचा फक्त जेनेटिक कोड घ्यायचा. दुसऱ्या एका सुरक्षित व्हायरसच्या मध्ये त्याला घालायचं आणि तो दुसरं सुरक्षित व्हायरसपासून अँटिजेन तयार करायचा. सॉरी त्याचं लस तयार करायची आणि त्याला आत सोडायचं. हा तिसरा प्रकार आहे. तर आपल्याकडे सध्या 2 लसी ज्या आहेत कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन. त्याच्यातली कोविशिल्ड लस ही तिसऱ्या प्रकाराने तयार झालेली आणि कोव्हॅक्सिन लस ही पहिल्या प्रकाराने तयार झाली. आपण डिटेल बघणार आहोत. ही लस ज्यावेळेस आपण तयार होती तेव्हा बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो, की आतापर्यंतचा अनुभव असा होता, की कुठलीही लस तयार होत असताना इतक्या लगबग किंवा इतक्या झटपट लस केव्हाही तयार झालेली नाहीये. साधारणतः कितीही आजार नवीन असला आणि कितीही फास्ट जरी लस तयार केली तरी काही वर्ष 4-5 वर्ष तरी लागलेले होते त्यांना प्रयोग करून. काहींचे प्रयोग तर दीर्घकाळ चाललेले होते. मग आता जी लस तयार केली ती अशीच गडबडीत काहीतरी तयार केली आहे का हा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनामध्ये असतो. पण एक्झॅक्टली तसं नसतंय. लस तयार करण्याची एक शास्त्रीय पद्धत आहे ती जगभरामध्ये पाळली जाते. आणि त्याच्यामधले जेवढे काही पॉसिबल डिले असतात, ते डिले मात्र यावेळेस कोव्हिड लस करत असताना कमी केलेले आहेत. कारण ही इमर्जन्सी ग्लोबल पॅन्डेमिक होतं आणि आपल्याला फार आवश्यक होती लस. ते काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिले असेल किंवा काही टेक्निकल डिलेज असतील ते कमी केलेत. जितक्या जमल तेवढं पटपट आपण इथे करून घेतलं. कोव्हिडमध्ये जसं आपण लग्नाची प्रक्रिया काटछाट करून पटपट उरकून घेतो ना, तसं व्हॅक्सिनमध्ये सुद्धा ती काही ठिकाणी उरकली गेल्यामुळे लवकर झाले. परंतु कंटेंट जो आहे त्याचा मेन कंटेंट जे करणं आवश्यक आहे, त्या सर्व प्रक्रिया सायंटिफिकरित्या घडल्याशिवाय कुठलीही लस आपल्या सर्वांना किंवा देशाला वापरण्यासाठी कुठलाही देश परवानगी देत नाही. साधारणतः ही प्रक्रिया काय असते? सुरुवातीला कुठलीही नवीन लस झाली की त्याचा प्राण्यावर प्रयोग करतात आणि प्राण्यावर प्रयोग करून अँटिबॉडी तयार होतात का बघतात. त्याच्यावर काही परिणाम होतात का बघतात. त्याच्यानंतर सुरू होती फेज 1. फेज 1 ही ॲक्चुअली दुसरी असते, परंतु मानवावरती पहिली प्रक्रिया असल्यामुळे मानवावरती प्रयोग पहिल्यांदा केल्यामुळे याला आपण फेज 1 ट्रायल म्हणतो. याच्यामध्ये तरुण, निरोगी लोकांवरती प्रयोग केला जातो आणि अतिशय मोजक्या लोकांवरती प्रयोग केला जातो. हे कधी-कधी हा आकडा अतिशय 10 असू शकतो. 20, 25, 30 मॅक्सिमम 50 एक लोकांवरती हे ट्रायल केलं जातं. आणि काळजी घेतली जाते कारण आपण पहिल्यांदा मानवावरती हा प्रयोग करतोय म्हणून अतिशय तरुण वयातले, निरोगी, त्यांना कुठलाही आजार नाहीये, त्यांचं वय जास्त नाहीये, अशा लोकांवरतीच हे ट्रायल केलं जातं. त्याच्यानंतर थोडंसं आपल्याला कॉन्फिडन्स आला, की लस सुरक्षित आहे. आपण थोडंसं पुढे जाऊ. मग जास्त लोकांना घेऊन आपण प्रयोग करतो. पण याच्यामध्ये आपण थोडेसे मग वेगवेगळ्या गटातले लोक घेतो. आपण 50च्या वरचे काही लोकं घेतो. आपल्याला शंका आहे किंवा डायबिटीज असेल तर ही लस चालेल का? तर आपण डायबिटीज असणाऱ्या काही लोकांना घेतो दबकत-दबकत. किंवा अजून कुठले कॅन्सरचा आजार असल्यावर काय होईल? तर मग कॅन्सरचे आजार असणाऱ्या पण काही लोकांना आपण घेऊन लस करतो तयार. पण ते कमी प्रमाणामध्ये करतो.
आणि 100 ते 500 लोकांपर्यंत लोकांना या लसीचं दिलं जातं आणि त्यांच्यामध्ये लस कसं काम करते तपासलं जातं. नंतर येते महत्वाची म्हणजे फेज 3. यामध्ये आणि शेवटची फेज असते. मोठ्या प्रमाणातील लोकांवर वापरण्यापूर्वीची शेवटची फेज असते. त्याच्यामध्ये हजारो लोकांवरती प्रयोग केला जातो. आणि त्याच्यामध्ये जेव्हा आपल्याला सर्व समाधानकारक उत्तरे मिळतात, म्हणजे आपलं व्हॅक्सिनचं काम पण होते आणि साइड इफेक्ट पण कमी तेव्हा जेव्हा लक्षात येतं. तेव्हा मग अधिकृत परवानगी शासनामार्फत दिली जाते. किंवा आपल्या इंटरनॅशनल काही एजन्सीज असतात. त्यांच्यामार्फत WHO सारख्या एजन्सीज, की बाबा ही लस वापरायला हरकत नाही आता मानवावर. आणि मग ही लस वापरली जाते आणि त्याच्यानंतर एक चौथी फेज येते. ती मात्र आपण खूप लोकांवरती लस वापरून डाटा कलेक्ट करत असतो, की बाबा नवीन लस आहे. आपल्याला काही साइड इफेक्ट होत आहेत का? साइड इफेक्ट होत आहेत का? प्रत्येक लस ज्यांनी घेतली त्यांच्याकडून हा डाटा आपण गोळा करत असतो. आपल्या देशामध्ये सुद्धा असा डाटा गोळा केला गेला आहे. आणि मग त्याच्यामध्ये काही दीर्घकाळ होणारे दुष्परिणाम आहेत का? आणि मोठ्या पॉप्युलेशनमध्ये गेल्यानंतर काही छोटे-छोटे दुष्परिणाम दुर्मिळरित्या होत आहेत का? याची तपासणी केली जाते. या सर्व फेजेसमधून किमान या 3 फेजेसमधून गेल्यानंतरच आंतरराष्ट्रीय पातळीवरती एखादी लस घेण्यासाठी परवानगी दिली जाते. आणि या सर्व प्रोटोकॉल्सचं पालन आपला देश सुद्धा करतो. आपण थोडक्यात फेज 1 बघू. त्याच्यामध्ये काय बघतो आपण, की जो डोस ठरवला तो पुरेसा आहे का? त्या डोसमुळे आपला पुरेसा इम्यून रिस्पॉन्स म्हणजे अँटिबॉडीज तयार केल्या जातात का? आणि या तयार केलेल्या अँटिबॉडीज आपल्याला रोगप्रतिकार करण्यासाठी पुरेसा आहेत. आणि लस सुरक्षित आहे का हे पण पाहिलं जातं. दुसऱ्या फेजमध्ये फक्त वेगवेगळ्या पद्धतीचे लोक तिथे येतात. त्याच गोष्टी बघितल्या जातात. तिसऱ्या फेजमध्ये महत्वाची गोष्ट बघितली जाते, की लस सुरक्षित आहे, परंतु ती कितपत सुरक्षित आहे. ज्याला आपण इफिकसी म्हणतो. आपण शब्द ऐकतो सध्या, की ही लस इतकी त्याची इफिकसी आहे. हे नेमकं तिसऱ्या फेजमध्ये आलेलं असतं. म्हणून तिसऱ्या फेजचा डाटा हा अतिशय महत्वाचा असतो. म्हणूनच त्याच्यानंतर आपल्याला परवानगी भेटते. आता एखादी लस 80% इफिकसीची आहे म्हणजे नेमकं काय असतं? ते फार महत्वाचं. या ठिकाणी ते चित्रामध्ये दिसतंय तुम्हाला, की पहिले समजा या ठिकाणी 5 लोक आहेत. त्यांनी व्हॅक्सिन घेतलेलं आहे आणि खाली 5 लोक आहेत. कंपेअर दॅट. ते आपण थोडंसं ब्लर केलेलं आहे. त्यांनी व्हॅक्सिन घेतलेलं नाही. आणि या सर्वांचा या 10च्या 10 जणांचा जर कोव्हिड व्हायरसचा संपर्क आला, तर खालच्या 5 लोकांना कुठलंही व्हॅक्सिन न घेतल्यामुळे आणि इथेच गृहीत धरलेले की आपण त्यांना कुठलंही प्रायमरी इन्फेक्शन पण झालेलं नाहीये. त्यांना कसलंही प्रोटेक्शन नाही म्हणून त्या 5च्या 5 लोकांना आजार होतो. पण ज्यांनी लस घेतलेली आहे, त्याच्यामध्ये मात्र एकालाच आजार होतो आणि 4 लोकांना आजार होत नाही. मग आपल्या लक्षात येते की इकडं 5 पैकी 5 लोकांना झाला, इथं 5 पैकी एकाला झालाय. हे तुलनात्मक दृष्ट्या पर्सेंटेज काढलं जातं. तिकडे 5 लोकांना झालाय, इकडे एकाला झालाय. साधारणतः 20% लोकांना झालेला आहे आजार. 80% लोकं संपर्कात येऊन सुद्धा त्यांना आजार झालेला नाही. मग आपण म्हणतो की या लसीची इफिकसी 80% आहे. कोविशिल्ड ते सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मार्फत तयार केले गेलेलं आहे. दुसरं कोव्हॅक्सिन आहे. ते भारत बायोटेक या कंपनीकडून तयार केलेलं आहे. कोव्हिशिल्ड व्हॅक्सिन बनवताना मी आधी सांगितल्याप्रमाणे हे व्हायरल व्हेक्टर व्हॅक्सिन असल्यामुळं याच्यामध्ये कोव्हिडच्या विषाणूचा वापर केला जात नाही. ही फार महत्वाची गोष्ट आहे. कारण बऱ्याच जणांच्या मनामध्ये असा प्रश्न असतो, की लस घेतल्यानंतर मला आजार होण्याची शक्यता किती? आजार म्हणजे कोव्हिडचा आजार. कोव्हिशिल्डमध्ये लस घेतल्यामुळे फक्त कोव्हिड आजार होण्याची शक्यता 0% आहे. कारण आपण कोव्हिडचा विषाणूच वापरत नाहीत. मग हे काय करतात? दुसरा व्हायरस, एडेनो व्हायरस वापरून बनवलेली लस आहे ही. एडेनो व्हायरसच्या डीएनएमध्ये सार्स कोव्हिडचं प्रोटीन निर्माण करण्याचा कोड जोडला जातो. आणि जेव्हा एडेनो व्हायरस मानवी पेशीमध्ये प्रवेश करतो व्हॅक्सिनच्या माध्यमातून, तेव्हा पेशीमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी हा कोड वापरून त्यामध्ये गेल्यानंतर तो एस प्रोटीन बनवतो. आणि हे बनवलेलं एस प्रोटीन मग पेशीच्या बाहेर हळू येतं. एकदम व्हायरसच्या बाहेर जसं असतं तसं येतं. आणि ते दिसू लागलं की लगेच आपल्या इम्युन सिस्टमला जे आपण सुरुवातीला पाहिले त्यांना सगळ्यांना कळतं की काहीतरी बाहेरचं आलंय. इन्नेट इम्युनिटी काम करते. त्यांना बाहेरचा अँटिजेन दिसतो. लगेच त्या लिम्फॉइड टिश्यूकडे जातात. अँटिबॉडी तयार होते आणि ते शिकून घेतात की ह्या एस प्रोटीनला कसं मारायचं. त्याला मारतात एस प्रोटीनला आणि ते शिकून पण घेतात. अशाच प्रकारचं व्हॅक्सिन जसं भारतामध्ये कोविशिल्ड आहे, तसं युनायटेड किंगडममध्ये AstraZeneca व्हॅक्सिन म्हणून आहे. टेक्निक एक्झॅक्टली सेम आहे. त्यामुळे आपल्याला याचा फायदा असा होतोय, की
दोन्हीची टेक्निक सेम असल्यामुळं, प्रॉपर्टीज सर्व सेम असल्यामुळं, ज्या काही ट्रायल्स घडत आहेत, त्या एकत्रित ट्रायलचं मोजमाप करून आपल्याला या व्हॅक्सिनचं इफिकसी पण मोजता येते आणि इंटरनॅशनल पातळीवरती सुद्धा कोविशिल्ड त्यामुळे आपल्याला अप्पर हँड आहे कारण त्या ट्रायल सुद्धा आपण कोविशिल्ड कितपत उपयोगी पाहण्यासाठी वापरतो. त्याचा डोस आहे 0.5 ml इंट्राम्युलर म्हणजे मांसपेशीमध्ये इंजेक्शन दिलं जातं आणि त्याचे 2 डोस आहेत. ते साधारणतः 12 ते 16 आठवड्याच्या अंतराने द्यावे असं सूचित केलेलं आहे. एक्झॅक्टली 12 आठवडे हे एक्झॅक्ट आहे. त्याला आपण सध्या 84 दिवस नवीन फिगर आपल्यासमोर आलेली आहे. आता बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल. मी करंट अपडेट देतोय की 12 आठवड्याचं. सुरुवातीला जेव्हा जानेवारी महिन्यामध्ये ही कोविशिल्डची लस सुरू झाली होती, तेव्हा दुसरा डोस हा 4 आठवड्यानंतर द्यावा असं भारत सरकारनं ठरवलं होतं. पण त्यावेळेस जगभरामध्ये सुद्धा याच्या स्टडीज होत होत्या आणि WHO त्यावेळेस 8 आठवड्यानंतर लस द्यावी. दुसऱ्या काही स्टडीजमध्ये असं आढळलं की ते पुढे येणारच आहे आपल्याला, की 4 आठवड्यामध्ये जी काही व्हॅक्सिनची इफिकसी आपल्याला सापडली, त्याचे कंपॅरिझन ज्यावेळेस 12 आठवड्यानंतरच्या व्हॅक्सिनच्या इफिकसी सोबत केलं, तेव्हा असं लक्षात आलं, की जी लस म्हणजे कोविशिल्ड लस 12 आठवड्यानंतर ज्या लोकांनी घेतली, त्यांच्यामध्ये व्हॅक्सिनची इफिकसी जास्त आढळली. आणि मग सर्वकडे गाईडलाईन्स देण्यात आल्या, की जितकं जमल तेवढं उशिरा जर हे दिलं, 4 आठवड्यात देण्यापेक्षा, 6 आठवड्यात देण्यापेक्षा आपण एक 12 आठवड्यापर्यंत जर ही लस देऊ शकलो, तर त्याची इफिकसी वाढते हे लक्षात आलं आणि मग गाईडलाईन्स बदलल्या. ह्या गाईडलाईन्स इतर देशामध्ये आधीच बदलल्या गेल्या होत्या. भारत सरकारनं थोड्याशा उशिरा बदलल्या. तर पूर्वी ज्या लोकांनी लस घेतली त्यांची इफिकसी आता जे कोविशिल्ड उशिरा घेतात त्यांच्यापेक्षा ॲज पर ट्रायल्स कमी असू शकते. 18 वर्षावरीलच लोकांना ही लस द्यायची कारण आपण कुठलीही लस घेत असताना जे आपलं सेन्सिटिव्ह पॉप्युलेशन असतं, मग ते प्रेग्नंट वुमन असतील, ओल्ड एजचे लोक असतील जास्त, काही आजार असणारे असतील किंवा लहान बालक असतील यांच्यावरती याचा प्रयोग केलेला नसतो ट्रायल्समध्ये सुरुवातीला. त्यामुळे आपण लगेच त्यांना रिकमेंड करत नाही. हे एक कारण आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सध्यापर्यंत असं आढळलेलं आहे, की कोविड आजार लहान मुलामध्ये तेवढ्या गंभीर स्वरूपामध्ये होत नसल्यामुळे लसीसाठी त्यांना थोडंसं विथहेल्ड ठेवलं तरी काही हरकत नाही. दुसरी लस आहे कोव्हॅक्सिन. ती किल पद्धतीने आपण बनवतो. त्याच्यामध्ये संपूर्ण व्हायरसला मारलं जातं. मग ते मारण्यापूर्वी त्याला भरपूर त्याची वाढ करतात. त्याला केमिकल्स टाकून इनॅक्टिव्हेट केलं जातं. परंतु त्याच्यातला एस अँटिजेन मात्र जिवंत ठेवण्याचा किंवा शाबूत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. आणि मग ही लस जेव्हा परत तीच टेक्निक आहे. ही लस जेव्हा शरीरामध्ये जाते, तेव्हा ती पेशीमध्ये जाते. येस प्रोटीन दिसू लागतात. इम्युनिटी कार्यान्वित होते. अक्वायर्ड इम्युनिटी शिकली जाते आणि दुसऱ्या वेळेस इन्फेक्शन झालं, तर परत आपण सुरक्षित होऊ शकतो. डोस परत सेम आहे. इंट्रामस्क्युलर द्यायचं आहे. 2 डोस द्यायचे. पण याच्यातलं रिकमेंडेशन आहे, की हे 4 आठवड्याच्या अंतराने द्यावं. 4 ते 6 आठवडे असं पण रिकमेंडेशन दिले गेले काही ठिकाणी. कोविशिल्डचा पिरियड बदलला 12 आठवड्यात, परंतु कोव्हॅक्सिनचा पिरियड मात्र 4 ते 6 आठवड्याचा. परत हे फक्त 18 वर्षाच्या वरील व्यक्तींना द्यायचं. आता काही महत्त्वाच्या गोष्टी बघूत आपण. दोन्ही लसीमुळे कोविड आजार होत नाही. पहिल्याचं कारण बघितलं, पण दुसऱ्याचं कारण हे की आपण हा जंतू पूर्णपणे मारलेला आहे. त्यामुळे कोव्हॅक्सिनमुळे सुद्धा आपल्याला आजार होत नाही. दुसरा एक प्रश्न आपल्यासमोर सतत असतो, की काही बऱ्याच लोकांना कोव्हिड होऊन गेलेला आहे. याचा अर्थ आपण आधी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या शरीरामध्ये अँटिबॉडीज पण तयार झालेल्या आहेत. मग त्या प्रतिकार पण करणार आहेत हे आपण पाहिलं. मग प्रश्न उद्भवतो, की त्यांनी लस घ्यायची का नाही? तर याच्या मागचं सूत्र असं आहे, की जरी तुम्हाला कोव्हिड झाल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये अँटिबॉडी तयार झालेल्या असतील, तरी त्या किती झालेल्या आहेत, कशा पद्धतीनं तयार झालेल्या आहेत, हे सर्व अनरिलायबल आणि व्हेरिएबल असं पिक्चर असतं. त्याच्यावर आपल्याला पूर्णपणे विसंबून राहता येत नाही. आणि त्याची जी मोजमाप करण्याची पद्धत आणि त्याच्यातून नेमका कितपत आपल्याला रिस्पॉन्स पॉझिटिव्ह मिळेल अँटिबॉडी तयार करण्यासाठी किंवा इम्युनिटीचा, त्याविषयी साशंकता आहे. कसलंही ठोस लक्षात येत नाही आपल्याला, की इतकं टायटेरिया म्हणजे आपण इम्यून आहोत. म्हणून आपण बेटर इम्युनिटी ज्याच्यामुळे येते, इन्फेक्शनपेक्षा बेटर इम्युनिटी आपल्याला व्हॅक्सिनमुळे येते. कारण त्याच्यामध्ये हायर टेक्निक्स वापरलेल्या आहेत, स्पेसिफिक टेक्निक्स वापरलेल्या आहेत. त्यामुळे जरी एखाद्याला कोव्हिड झाला, तरी सुद्धा त्यानं लस घ्यावा असं रिकमेंडेशन जगभरामध्ये आहे. पण मग कधी घ्यायची लस? तर काही काळ आपल्याला थांबावं लागेल. हे का थांबावं लागतं आपल्याला? कारण आपल्या शरीरामध्ये ऑलरेडी अँटिबॉडी असतात. अँटिबॉडी तयार करण्याची प्रक्रिया असते. ती थोडीशी कमी होऊ द्यायची असते आपल्याला आणि साधारणतः एक तसा कालावधी निश्चित केला आहे, की 2 महिन्यानंतर घ्यावी. पण आता रिसेंट रिकमेंडेशन आहे, की एखाद्याला कोव्हिड झाल्यानंतर 3 महिन्याच्या नंतर त्यानं लस घ्यावी आणि दोन्ही लसी घ्याव्या. जरी आधी इन्फेक्शन झालं तरी दोन्ही डोस घेणं त्यांना आवश्यक आहे. बऱ्याच जणांना हा प्रश्न असतो, की मधुमेह आहे, रक्तदाब आहे, हृदयविकार आहे, दमा आहे, संधिवात आहे, त्याची सर्व औषधं चालू आहेत. तर मी लस घ्यावी का? तर
या सर्व आजारामध्ये औषधोपचार जरी चालले असतील, तरी तुम्हाला लस घेता येते. कारण या लसीमुळे या आजाराच्या मध्ये कुठलेही कॉम्प्लिकेशन्स होत नाहीत आणि कुठलंही कॉन्ट्राइंडिकेशन याच्यामध्ये नाही. ज्यांना कर्करोग झालेला असतो त्याचे जे उपचार चालू असतात त्याच्यामुळे इम्युनिटी कमी होते. तर त्यांनी सुद्धा लस घ्यायला हरकत नाहीये. परंतु त्यांनी त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानं लस घ्यावी आणि ते डॉक्टरच्या सल्ल्यासाठी महत्वाचं आहे, की सध्या लस घेणं महत्वाचं आहे, की अजून सध्या आजाराशी लढताना त्याच्याशी येणाऱ्या कॉम्प्लिकेशनशी लढणं महत्वाचं आहे. याचा बॅलन्स बघून त्यांनी निर्णय घेतील. परंतु ओव्हरऑल कॉन्ट्राइंडिकेशन नाही, जरी तुम्ही कॅन्सरची ट्रीटमेंट घेत असलात. गरोदर स्त्रियांना आणि ज्या दूध पाजतायत बाळांना म्हणजे आपण लॅक्टेटिंग वुमन म्हणतो, त्यांना सुद्धा ही लस घेता येते. परंतु याबद्दलचं गाईडलाईन गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने रिसेंटली दिलेलं आहे. पर्टिक्युलरली गरोदर स्त्रियांच्या बाबतीत. सुरुवातीच्या दिवसामध्ये म्हणजे गेल्या 4-5 महिन्यामध्ये जानेवारीपासून साधारणतः जूनपर्यंत गरोदर स्त्रियांना लस देण्यापासून आपण दूर ठेवलं होतं. त्याची 1-2 कारणं होते, की त्यांच्यावरती ट्रायल झाले नव्हते. त्या इम्युनो कॉम्प्रोमाइज असू शकतात ही एक शक्यता आपण गृहीत धरली होती. पण ते यंग असतात म्हणून त्यांना आपण थोडं बाजूला ठेवलं होतं. पण जगभरामध्ये असं आढळून आलं, की गरोदर स्त्रियांमध्ये काही विशिष्ट स्त्रिया आहेत ज्यांना दुसरे आजार होतात. ज्यांचं वय जास्त आहे, त्यांना प्रेग्नन्सी इंड्यूस हायपरटेन्शन होतं किंवा यांच्यामध्ये सुरुवातीलाच यांना थ्रोम्बस फॉर्मेशन म्हणजे रक्ताची गुठळी यांच्या शरीरामध्ये गरोदर असल्यामुळेच तयार होत असते. अशांना जर कोव्हिड झाला, तर त्यांच्यामध्ये कॉम्प्लिकेशन होण्याची शक्यता जास्त आहे हे लक्षात आलं. आणि मग त्याचा परिणाम आईवर होतो, बाळावरही होतो हेही लक्षात आलं. एक दुसरी भीती अशी होती, की समजा गरोदर स्त्रीला जर आपण व्हॅक्सिन दिलं, तर त्या व्हॅक्सिन बाळामध्ये जाईल का? काही पोटामध्ये असताना, दूध पिताना, ह्या पण शंका मनामध्ये होत्या. त्यामुळे काही साइड इफेक्ट होतील का? परंतु या सर्व गोष्टीवर अभ्यास झाला आणि लक्षात आलं, की उलट कसलेही साइड इफेक्ट गरोदर स्त्रीला किंवा लॅक्टेटिंग वुमनला होणार नाहीत. परंतु जर त्यांना व्हॅक्सिन दिलं नाही, पर्टिक्युलरली गरोदर स्त्रीला, तर मात्र त्या स्त्रीला कोव्हिड झाल्यानंतर तो अधिक गंभीर होण्याची शक्यता जास्त आहे काही स्त्रियांमध्ये. त्यामुळे त्यांना व्हॅक्सिन देणं आवश्यक आहे. म्हणून असं रिकमेंडेशन रिसेंटली आलेलं आहे, की गरोदर स्त्रियांना आणि लॅक्टेटिंग वुमनला व्हॅक्सिन द्या. मध्यंतरी काही दिवसापूर्वी चर्चा मध्येच उद्भवली होती, की मासिक पाळी चालू असताना स्त्रियांना लस घेता येते का? तर त्याचा कसलाही संबंध नाही दोन्हीचा. आपण मासिक पाळी चालू असताना स्त्रियांना लस देता येते. याचा संबंध सुरुवातीला ज्यावेळेस गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने गाईडलाईन्स आणल्या होत्या, की काही रक्ताचे आजार म्हणजे कोअग्युलेशनचे काही डिसऑर्डर्स असतील किंवा त्याच्या काही ट्रीटमेंट चालू असतील, तर लस घेता येते का? तर दोन्ही लस रक्ताचे कुठलेही आजार असल्यावर सुद्धा घेता येते. मध्यंतरी लसीमुळे इन्फर्टिलिटी होईल का अशा पद्धतीची चर्चा आली होती. त्याचं उत्तर असं की लसीमुळे कुठलीही इन्फर्टिलिटी किंवा वंध्यत्व येणार नाहीये. एक नवीन काही गडबडीमध्ये काही लोकांचं असं झालं होतं, की आधी एक डोस घेतला, नंतर दुसरा डोस घेतला. काही लोकांनी लक्षातच आलं नाही, की आपण कुठला डोस घेतोय. आधी कोविशिल्ड, पुन्हा कोव्हॅक्सिन किंवा व्हाईस वर्सा केलं ते. याच्यामुळं नुकसान काही होणार नाहीये, म्हणजे दुष्परिणाम काही होणार नाहीत तुमच्यामध्ये. पण दोन्ही डोस जर एकाच लसीचे घेतलेत, एका वेगवेगळ्या पद्धतीनं बनवलेल्या लसी आहेत, वेगवेगळ्या पद्धतीनं त्या व्हॅक्सिनचा अँटिबॉडी तयार करतायत. तर तुमचा जो इम्यून रिस्पॉन्स आहे तो मात्र कॉम्प्रोमाइज्ड होऊ शकतो. त्यामुळे चुकून समजा तुम्ही पहिली डोस घेतली, दुसरा डोस दुसऱ्याच व्हॅक्सिनचा घेतला, तर अशा वेळेस काय करायचं? तर तुम्ही जे व्हॅक्सिन दुसऱ्यांदा घेतले त्याचा अजून एक डोस घ्यावा म्हणजे कुठलंतरी एका लसीचे 2 डोस आपले पूर्ण होतात. जर चुकून झालं तर. अदरवाईज तुम्ही लक्षात ठेवायचं की मी पहिल्यांदा कुठली लस घेतली, तीच लस मी नंतर घेणार आहे. लस कधी घेता येते सर्व सांगितलं मी, पण लस कधी घेता येत नाही तुर्तास. त्याचे काही कॉन्ट्राइंडिकेशन स्पेसिफिक म्हणजे हे असेल तर घ्यायचीच नाही लस अशी कुठली कंडिशन आहे का? तर अशी आजाराच्या स्वरूपात पाहिलं तर अशी कुठलीही कंडिशन नाही, की जी आपल्याला लस घेण्यापासून प्रतिबंध करू शकते. 1-2 गोष्टी आहेत फक्त. ही एक यादी आहे मोठी, ती वाचत पण बसत नाही. परंतु हे जे सर्व कंटेंट तुमच्यासमोर आलेले आहेत, हे लसीमध्ये असतात. कोविशिल्ड लसीमध्ये हे सर्व कंटेंट असतात. याच्यापैकी कशाला जर तुम्हाला ॲलर्जी असेल आधी असे तुम्हाला माहीत असेल पक्कं, तर तुम्ही लस घ्यायची नाही. आता प्रॉब्लेम असा आहे, की याच्यासमोर जे नाव येतात आपले, त्यातलं सोडियम क्लोराईड किंवा सुक्रोज हे सोडलं तर बाकी काहीच आपल्या ओळखीचं नसतं. त्यामुळे याला आपल्याला ॲलर्जी आहे का नाही ते माहीतच नसतं. एक थिअरॉटिकल शक्यता आहे, की जे त्या लसीमध्ये आहे त्याला जर रिएक्शन येत असेल ॲलर्जिक तर ते घेऊ नये. ते घेऊ नये असं सांगितलेलं आहे. हे कळेल कधी? हे तेव्हाच कळेल जेव्हा आपण लस घेऊ. कारण लसीमध्ये हे सर्व आहे. आणि मग आपल्याला जर एखाद्याला अनुभव आला, की पहिली लस घेतल्यानंतर फार स्ट्राँग ॲलर्जिक रिएक्शन म्हणजे एनाफिलिप्टिक रिएक्शन म्हणजे सीरियस पद्धतीचे ॲलर्जिक रिएक्शन पर्यंत साइड इफेक्ट झालेले आहेत. तर आपण गृहीत धरायचं, की या लसीमुळे ॲलर्जिक रिएक्शन होत आहे. आपण लस घेऊ नये. इतर कुठल्याही गोष्टीमुळं, ह्या गोष्टी सोडून ॲलर्जिक रिएक्शन तुम्हाला येत असतील,
त्या तुम्हाला लस घेण्यापासून प्रतिबंध करत नाहीत. फक्त एक काळजी घ्यावी लागते, की थेरॉटिकल शक्यता आपण गृहीत धरायची, की एखादी व्यक्ती ॲलर्जीसाठी प्रोन आहे, एखाद्या इंजेक्शनच्या किंवा जनरल इंजेक्शनच्याच ॲलर्जीसाठी प्रोन आहे. अशा वेळेस डॉक्टरांच्या समोर हॉस्पिटलमध्ये त्यांनी लस घ्यावी, एवढीच काळजी घ्यायची. पण ते कॉन्ट्रा इंडिकेशन नाही. फक्त लस घेतल्यानंतरच काही ॲलर्जिक रिएक्शन आली तर तेवढंच कॉन्ट्रा इंडिकेशन आहे. दुसरं कॉन्ट्रा इंडिकेशन आहे वय 18च्या खाली असणं. ते तात्पुरत्या कालासाठी काही देशामध्ये 12 वर्षापर्यंत व्हॅक्सिन देण्यासाठी पण सूचित केलेलं आहे. कालांतराने आपल्याकडे सुद्धा 18 वर्षाखालील व्हॅक्सिन सुरू होते. आता अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याकडे आपण वळत आहोत. ही लस आपण जे घेतोय दोन्ही लस, या कितपत उपयोगी आहे? आणि हे पाहण्यासाठी आपण शिकलो, जे आपण पाहिलं ते फेज 3 ट्रायल करतो आपण. त्याचे ते तिसऱ्या नंबरचं जे ट्रायल आहे फार महत्वाचं आहे. कारण याच्यामध्ये आपण एफिकसी ऑफ द व्हॅक्सीन बघतो. आणि आपल्याकडे सध्या फेज 3 ट्रायलचे रिझल्ट दोन्ही व्हॅक्सिनचे आलेले आहेत. कोव्हॅक्सिनचे थोडे रिसेंटली म्हणजे फार उशिरा म्हणजे परवा जुलैमध्येच आलेले. कोविशिल्डचे मात्र जगभरामध्ये विविध पद्धतीचे सर्व्हे झाले. त्याच्यात आपल्या यूकेमध्ये सर्व्हे झालेला आहे, ब्राझीलमध्ये सर्व्हे झालेला आहे आणि यूएसमध्ये पण सर्व्हे झालेला आहे. कारण हे व्हॅक्सिन या पद्धतीचे व्हॅक्सिन तिकडे पण वापरलं जातं. तर त्याचे जे रिझल्ट आपल्या समोर आहेत ते मानतोय मी. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवायची, की लस तुम्हाला पूर्णपणे संरक्षण देत नाही. म्हणजे लस घेतली तर मला कोव्हिड होणारच नाही असं आपण ठामपणे सांगू शकत नाही. पण लस आपल्याला काही प्रमाणामध्ये संरक्षण देते. इथं शब्द जरी मी अंशतः वापरला असेल तरी हे 50% पेक्षा जास्त शक्यता असते आपल्याला कुठलीही लस घेतल्यानंतर संरक्षणाची. पण पूर्णपणे नाही. काही लोकांचा असा गैरसमज होतो, की आता मी लस घेतली त्यामुळे आता मला कसलीही घाबरायची गरज नाहीये. असं नाही. याच्यानंतर सुद्धा तुम्हाला कोव्हिडची लागण होऊ शकते. आता मी तुम्हाला जे इफिकसी ट्रायलचे रिझल्ट सांगतोय, ते मी कोव्हिशिल्डचे सांगतोय आणि ते यूके आणि ब्राझीलमध्ये जो सर्व्हे झालेला आहे, 3rd स्टेजचा, त्यातले सांगतोय. वाचतोय मी एक महत्वाची गोष्ट. 2 डोस घेऊन झाल्याच्या नंतर 14 दिवस उलटून गेल्यानंतर सौम्य लक्षण असलेला कोविड होण्याची शक्यता तुमची 70% कमी होते. तुम्हाला ती स्लाईड आठवायची. म्हणजे दुसरे जर 100 लोकांना जर लस न घेतलेले 100 लोक असतील, ते संसर्गात आले तर त्यांना 100 लोकांना होईल. पण ज्याने 2 डोस घेतलेत, 14 दिवस उलटून गेलेत, त्यांच्यामध्ये इन्फेक्शन होऊन माईल्ड लक्षण म्हणजे माईल्ड डिसीज जे आहे, त्याची शक्यता 70% कमी होते. म्हणजे 100 फक्त 30 लोकांना हा आजार होईल म्हणजे 70 लोकांना फायदा झाला. तरी 30 लोकांना झाला नाही. पण 70 लोकांना होतोय ही खूप मोठी गोष्ट आहे. 2 डोस घेतल्यानंतर 22 दिवसानंतर गंभीर लक्षणे असलेला कोविड होण्याची शक्यता 100% कमी होते. हे खूप आणि खूप समाधानकारक आहे. 2 डोस घेतले तुम्ही कोविशिल्डचे, 3 आठवड्याचा कालावधी उलटून गेलेला आहे. तुम्हाला इन्फेक्शन होईल कदाचित. सौम्य आजार पण होईल आणि ते 30% लोकांना होणार आहे. पण अतिगंभीर जो आजार असतो, ज्याची लक्षणं आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिली आणि ज्याला आयसीयूचे ॲडमिशन लागते, त्याची शक्यता ही 0% आहे. आता हा स्टडी साधारणतः काही हजार लोकसंख्येमध्ये झालेला आहे. 25, 30, 50 हजार लोकसंख्येमध्ये झालेला आहे. त्याच्यामध्ये तरी कुणालाही आयसीयू ॲडमिशन लागलेलं नाहीये कोविशिल्ड घेतल्यानंतर. यूके मधल्या आणि ब्राझील मधल्या सर्व्हेमध्ये. ही खूप चांगली गोष्ट. कारण याच्यात जास्त कॉम्प्लिकेशन काय? ॲडमिशन होणं, डेथ होणं ही सगळ्यात वाईट घटना आहे कोव्हिडमधली. त्यापासून आपल्याला प्रिव्हेन्शन होते 100% खूप म्हणजे वेलकम न्यूज आहे. दुसरी गोष्ट फार महत्त्वाची ज्याच्यामुळं आपला कालावधी 84 दिवस लांबला. असं लक्षात आलं की पहिला डोस घेतल्यानंतर 22 दिवसापासून ते 90 दिवसापर्यंत म्हणजे दुसरा डोस घेतलेला नाही या ठिकाणी. लक्षणे असलेल्या कोविड होण्याची शक्यता 76% कमी होते. म्हणजे एक डोस सुद्धा 76% प्रिव्हेन्शन करतो आपल्याला. इट इज गुड थिंग. 2 डोस घेतल्यानंतर 22 दिवसानंतर 60 वर्षावरील व्यक्ती जर असतील, तर त्याच्यामध्ये लक्षणे असलेल्या कोविड होण्याची शक्यता 80% कमी झाली. म्हणजे ज्यांची इम्युनिटी जनरली शरीरामध्ये इम्युनिटी म्हणजे प्रायमरी इम्युन रिस्पॉन्स, सेकंडरी इम्युन रिस्पॉन्स देण्याची जी ताकद असते ती कमी झाली असते वयोमानानं. त्यांच्यात सुद्धा एफिकसी 80% आहे. म्हणजे ही अजून एक चांगली गोष्ट आहे. महत्वाचं म्हणजे अजून 2 डोस मधील अंतर जर तुमचं 6 आठवडे, 12 आठवडे जर असेल, यामधला फरक असा आहे की 12 आठवड्यामध्ये 12 आठवड्याच्या फरकाने जे लस घेतात, त्यांच्यामधलं प्रमाण कमी आहे आजार होण्याचं किंवा एफिकसीचं प्रमाण जास्त आहे. आणि जे लस 4 ते 6 आठवड्यांनी घेतात, त्यांच्यामध्ये मात्र एफिकसी कमी आहे. त्यांच्यामध्ये आजार होण्याची शक्यता जास्त आहे. कोव्हॅक्सिनचा फेज 3 ट्रायल हा परवापर्यंत अप्रसिद्ध होता. मी तुम्हाला म्हटलं की तो रिसेंटली प्रसिद्ध झालेला आहे. परंतु तो अजून एक्सेप्ट केलेला नाही सर्वांनी.
परवापर्यंत कोव्हॅक्सिनचं तिसरं ट्रायलची प्रक्रिया चालू होती. वर्तमानपत्रामध्ये सुद्धा सगळीकडे बातम्या आल्या, की फेज 3 ट्रायल डिक्लेअर झाल्या. पण हे वर्तमानपत्रातल्या बातम्या आहेत. जगभरामध्ये अजून त्याचा ॲक्सेप्टन्स नाही. परंतु जे काही रिझल्ट्स अप्रसिद्ध जरी स्टडी असतील, तरी जे काही रिझल्ट आले, ते तर अप्रसिद्ध हा शब्द याच्यासाठी आहे, की सायंटिफिक जर्नलमध्ये छापून येणं आणि त्याला मान्यता सर्वांनी देणं, म्हणून हा प्रसिद्ध म्हटलेला आहे. अदरवाईज तो आपल्या भारतामध्ये प्रसिद्ध झालेला आहे. त्याचे रिझल्ट असे सांगतात, की 2 डोस घेतल्यानंतर 14 दिवसांनी लक्षणीय असलेल्या कोविड होण्याची शक्यता 78% कमी व्हॅक्सिनची. 2 डोस घेतल्यानंतर 14 दिवसांनी गंभीर लक्षणे असलेल्या कोविड होण्याची शक्यता 93% कमी. 2 डोस घेतल्यानंतर 14 दिवसांनी लक्षणविरहित म्हणजे असिम्प्टमॅटिकची नोंद झालेली इथं. तो कोविड होण्याची शक्यता 63% कमी. 2 डोस घेतल्यानंतर 14 दिवसांनी एक नवीन जो डेल्टा व्हेरियंट आला होता परवाच्या दुसऱ्या लाटेमध्ये आपल्याकडे. नेमकं तेव्हाच आपल्याकडे त्याच्यावर ट्रायल झाले. त्या पद्धतीचा कोविड होण्याची शक्यता 65% कमी. थोडक्यात अनाउन्स केलेला डाटा समोर आहे आपल्या पिक्चरल फॉर्ममध्ये दिलेला आहे. तेच आकडे सांगितले आहेत मी. 25,800 लोकांवरती ट्रायल केलेलं आहे. 78% अगेन्स्ट माइल्ड मॉडरेट, 93% अगेन्स्ट सिव्हिअर, असिम्प्टोमॅटिकच्या अगेन्स्ट 63% आणि जो डेल्टा व्हेरियंट आहे त्याच्या अगेन्स्ट 65% इफिकसी व्हॅक्सिनची. नवीन एक लसीची चर्चा आहे भारतामध्ये. स्पुटनिक लस आहे. रशियामध्ये तयार झालेली लस आहे. ही आपल्या कोविशिल्डचं जे व्हॅक्सिनचे टेक्निक आहे, तीच टेक्निक वापरलेली आहे त्याने. ज्याला आपण व्हायरल व्हेक्टर व्हॅक्सिन. फक्त कोविशिल्डमध्ये आपण काय केलेलं की चिंपांझी ॲडेनो व्हायरस हा एकच व्हायरस वापरलेला आहे. या ठिकाणी 2 वेगवेगळे व्हायरस वापरलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सेम आपण कोडिंग केलेलं आहे. याच्यामध्ये 2 डोस आहेत, हे 21 दिवसाच्या अंतराने दिले जातात. ह्याचा बेनिफिट हेच आहे, की आपण कोविशिल्डच्या 84 दिवसानंतर याच्यामध्ये फक्त 21 दिवसानंतर दुसरा डोस द्यायचा आहे आणि पहिला डोस घेतल्यानंतर सुद्धा 22 दिवसांनी लक्षणे असलेला कोविड होण्याची शक्यता 92% ने कमी. जी आपली 70%च्या आसपास होती. म्हणजे एक डोस घेतला की 92% तुम्ही सिक्युअर झाला आणि ज्यावेळेस तुम्ही दोन्ही डोस घेताल म्हणजे विथिन 3 वीक्स तुमचा गंभीर आजार होण्याची शक्यता 100% ने कमी. त्यामुळे स्पुटनिकची असं पण म्हटलं जातं, की एक डोस सुद्धा सफिशियंट होईल, अशी पण चर्चा आहे. तसं पण ट्रायल चालू की एका डोस नंतरच बघू काय होतं. त्यामुळे याच्यामध्ये एडव्हांटेज हा आहे, की हे कमी वेळामध्ये अधिक चांगली इम्युनिटी याच्यामध्ये येणार. पण अजूनही आपण भारतामध्ये द्यायला सुरू केलेलं नाही. ही फिगर फार महत्वाची तुमच्या समोर आहे. वेगवेगळे रंग आहेत. निळा रंग आहे तो असिम्प्टोमॅटिक इन्फेक्शनचा रंग आहे. थोडासा फिकट हिरवा रंग आहे तो माइल्ड डिसीजचा रंग आहे. पिवळसर रंग आहे तो मॉडरेटचा आहे. आणि लाल हा सिव्हिअर डिसीजचा रंग आहे. प्रमाण असं असतं असं नाही, हे फक्त इंडिकेटिव्ह आहे. व्हॅक्सिन जर तुम्हाला मिळालंच नाही, तर तुमच्यामध्ये माइल्ड पण केसेस होतील, असिम्प्टोमॅटिक केसेस होतील, मॉडरेटच्या एवढ्या केस होत असतील आणि सिव्हिअरच्या एवढ्या केस होत असतील एखाद्या एरियामध्ये. आणि जर तुम्ही व्हॅक्सिन घेतलं, तर ते इन्फेक्शन प्रिव्हेंट नाही करत तुमचं. डिसीज प्रिव्हेंट करते. सिव्हिअर डिसीज प्रिव्हेंट करते. मग चित्र काय दिसतंय? जर एवढ्या केसेस निघाल्या व्हॅक्सिन दिल्यानंतर समजा 10 केसेस निघाल्या. त्यातल्या 8 केसेस ह्या माइल्ड इन्फेक्शन असिम्प्टोमॅटिक इन्फेक्शनच्या असतील. 1 केसला माइल्ड डिसीज असेल आणि सिव्हिअर डिसीज होण्याची शक्यता आहे अजून त्यापेक्षा कमी. मॉडरेटची शक्यता 1 असेल आणि सिव्हिअर डिसीज तर होणारच नाही. हा फायदा होतो. म्हणजे हा एका एका पिक्चरमध्ये आपल्याला क्लिअर समजतं, की पूर्णपणे थांबवत नाही आजार हा. इन्फेक्शन थांबवत नाही. पण मॉडरेट आणि सिव्हिअर आजार होण्याची शक्यता मात्र खूप प्रमाणामध्ये कमी करतं आणि आपल्याला पण तेच हवंय. आता ज्याची चर्चा आहे नवीन एक व्हायरस सध्या जगभरामध्ये येईल असं म्हणतात, तो म्हणजे डेल्टा व्हायरस. त्याच्या संदर्भात एक रिसेंट स्टडी पब्लिश झालेली आहे, की आपल्या दोन्ही लसी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन आपलं डेल्टा व्हायरस पासून सुद्धा संरक्षण करतात. कंसामध्ये मी जे आकडा लिहिलाय 92/65%. हा आकडा काय आहे? हा डेल्टा व्हायरसच्या अगेन्स्टची इफिकसी आहे, अनुक्रमे कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनची. परंतु ही इफिकसी आहे गंभीर स्वरूपाचा आजार होण्याच्या विरोधात. म्हणजे डेल्टा व्हायरसमुळे होणाऱ्या गंभीर आजाराची शक्यता कोविशिल्ड घेतल्यानंतर 92% ने कमी आणि कोव्हॅक्सिन घेतल्यानंतर 65% ने कमी होते. माइल्ड आणि मॉडरेट संदर्भात भाष्य केलेलं नाही कारण ते तसं महत्वाचं नाहीये. पण 92% जर संरक्षण असेल, तर डेफिनेटली हे चांगलं आहे. डेल्टा व्हायरस विरोधात सुद्धा आपल्या दोन्ही लसी कार्यरत आहेत. लसीमुळे होणारे एवढे सर्व फायदे आहेत. सर्वांना जरी नसले तरी खूप जणांना याचा फायदा होणार आहे. पण एक महत्वाची गोष्ट आहे. ही फिगर फार महत्वाची आहे, की व्हॅक्सिन घेतल्यानंतर
काही लगेच आपल्याला इमिजिएटली अँटीबॉडीज तयार होत नाहीत. इमिजिएटली आपल्याला इम्युनिटी तयार होत नाही. इमिजिएटली आपल्याला एफिकसी मिळत नाही व्हॅक्सिन. मग पहिला आठवडा जेव्हा असतो, पहिल्या 7 दिवसामध्ये, हा आजार होण्याची शक्यता खूप असते कारण इम्युनिटी तयारच झालेली नाही तुमची. पहिल्या आठवड्याच्या नंतर हळू-हळू इम्युनिटी ज्यावेळेस तयार व्हायला सुरुवात होते, त्याच्यानंतर याची शक्यता कमी-कमी होत जाते. 14 दिवसानंतर बऱ्यापैकी सुरुवात होते आणि 21 दिवसानंतर जेव्हा आपण सरासरी 14 ते 21 हा क्रायटेरिया ठेवलाय आपण एफिकसी मोजताना. 21 दिवसानंतर अपेक्षित पद्धतीचं आपल्याला प्रोटेक्शन मिळतं. तरी सुद्धा जरी प्रोटेक्शन मिळालं तर ते मॅक्सिमम प्रोटेक्शन असणार 21 दिवसानंतर. काही प्रमाणामध्ये डिसीज होण्याची शक्यता राहतेच. 100% व्हॅक्सिन कुठलीही सेफ नाही आपलं. पण महत्वाचा मेसेज हा तिसऱ्या वीकचा नाही. काही लोकांना असा गैरसमज असतो, की आता मी लस घेतली आज, मी आता सेफ झालो. आता मी थोडंसं जास्त कमी काळजी घेतली तर चालेल. मास्क नाही वापरला तरी चालेल, गर्दीमध्ये गेलं तरी चालेल. अशा पद्धतीची थिंकिंग त्यांची होऊ शकते. पण त्यांनी लक्षात ठेवायचं, की किमान 3 आठवडे तुम्ही सेफ नाहीये. तुम्ही स्वतःला पण आजार होईल तुम्हाला, तुमच्यामुळे इतरांना होईल. त्यामुळे 3 आठवड्यापर्यंत परत सर्व पहिले प्रतिबंध आपल्याला पाळायचे. मग साधारणतः लस घेतल्यानंतर 21 दिवसांनी संसर्ग होण्याची शक्यता 90% कमी होते. लस घेतल्यावर संसर्ग होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं आजच्या या क्षणाला लसीमुळे जे मिळणारं संरक्षण आपण एफिकसी पाहिलेल्या आहेत त्या तिसऱ्या फेजमध्ये पाहिल्या आपण. परंतु ह्या किती दिवस चालू राहतं संरक्षण हे आपल्याला माहिती नाही. कारण व्हॅक्सिनेशनच सुरू झालं साधारणतः 2020च्या शेवटी आणि व्हॅक्सिन घेऊनच झालेत आपल्याला 6-7 महिने मॅक्सिमम 7-8 महिने. आपल्याला तर 6च महिने झालेत आपल्या देशाला. त्यामुळे हे संरक्षण नेमकं किती काळ आहे आपल्याला माहिती नाही. पण सध्या संरक्षण आहे इतकं आपल्याला माहिती आहे. परंतु मागच्या व्हॅक्सिनचं आपण जर पाहिलं तर नुसत्या 2 डोसवरती खूप दीर्घकाळ आपल्याला संरक्षण मिळत नसतं. त्यामुळे संरक्षण हे दीर्घकाळ नाही हे फक्त घ्यायचंय. अजून आपल्याला सतत सजग राहायचंय, की गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन काय येतायत? सायन्स पुढे काय पिक्चर घेऊन येतंय? अजून आपल्याला बूस्टर डोस घ्यायची आवश्यकता आहे का? नवीन कुठली लस येते का? आपल्याला सर्व लक्ष ठेवावं लागणार. म्हणून जरी तुम्ही लस घेतली, तरी बाकीचे जे नियम आहेत आपले ट्रान्समिशन ब्रेक करण्याचे, त्या सर्व नियमाचं पालन करणं आवश्यक आहे. आता एक छोटासा प्रश्न शेवटी उद्भवतो, की ते काही साइड इफेक्ट्स आहेत का? तर साइड इफेक्टचा स्टडी सगळ्या जगभरामध्ये केला गेला. आपण साइड इफेक्ट्स पाहणार आहोत कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचे. तर असं आढळलं, की 10% किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना याची अनुभूती येते, की त्यांना ज्या ठिकाणी लस घेतली, ती जागा दुखते, तिथं सूज येते, ताप येते, डोकं दुखतं, अंग दुखतं, थकवा येतो, सांधेदुखी होते, कधी उलटी होते, पित्त होतं. सर्दी म्हणजे फ्लू सारखे लक्षणं जाणवतात. काही-काही लोकांना डायरिया सुद्धा होतो. हे सर्व होतं आपल्या शरीरामध्ये इम्युनिटीची प्रक्रिया घडत असल्यामुळे. प्रत्येकामध्ये घडलं असंच नाही. हे घटना घडत नाही म्हणजे आपल्या शरीरामध्ये इम्युन रिस्पॉन्स होत नाही असंही आपण म्हणू शकत नाही. पण हे साधी लक्षणं आहेत. याला घाबरून जाण्याचं कारण नाही. त्याला सिम्प्टमॅटिक पद्धतीने ट्रीटमेंट घेतल्यानंतर ही लक्षणं थांबतात आणि ही लक्षणं कुणाचेही 72 तासाच्या नंतर थांबत नाहीत. अतिशय कमी लोकांमध्ये 72 तासानंतर लक्षणं जाणवतात. 1% लोकांना लिम्फ नोड्स एन्लार्जमेंट झालं. कारण याच्यामध्ये लिम्फॉइड सिस्टम इन्व्हॉल्व आहे. त्यामुळं त्याच्या डोसमध्ये काही शरीराचा रिस्पॉन्स वेगळ्या पद्धतीने आला तर लिम्फ नोड एन्लार्जमेंट होणं साहजिक आहे. ॲब्डोमिनल पेन म्हणून काही लोकं प्रेझेंट झाले. नंतर थकवा येणं, सतत झोप येणं, खूप घाम येणं, त्वचेवरती रॅशेस येणं, हे सुद्धा त्रास काही लोकांमध्ये आपल्याला आढळले. त्याचं प्रमाण मात्र 1% पेक्षा कमी. पण हे सुद्धा जे गोष्टी आढळल्या त्या सुद्धा नंतर सिम्प्टमॅटिक ट्रीटमेंट केल्यानंतर सर्व दुरुस्त झालेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला जाणवली आहे, की जे आपण कॉन्ट्रा इंडिकेशनमध्ये बघितले, की व्हॅक्सिन घेतल्यानंतर कोणाला सिव्हिअर ॲलर्जिक रिएक्शन आलेली आहे का? तर आपल्या देशभराच्या डाटामध्ये अशा पद्धतीची सिव्हिअर ॲलर्जिक रिएक्शन आलेल्या केसेस किंवा एनाफिलिप्टिक रिएक्शन आपण ज्याला म्हणतो, अशा केसेस नाही आहेत व्हॅक्सिनच्या. पण एक नोंद नवीन घेतली गेलेली आहे, की साधारणतः 1,00,000 व्हॅक्सिनेशन नंतर एखाद्या केसेसमध्ये थ्रोम्बस फॉर्मेशन होणं आणि प्लेटलेट कमी होणं, हे आजार होऊ शकतो अशा नोंदी झालेल्या आहेत. आणि या नोंदी काही युरोपियन कंट्रीजनी केलेल्या आहेत. परंतु त्याचं प्रमाण इतकं अत्यल्प आहे, की आपण आपल्या देशामध्ये सुद्धा समजा हे लस नसतीच, तर थ्रोम्बोसायटोपेनिया म्हणजे ज्याला आपण प्लेटलेट कमी होणं म्हणतो किंवा थ्रोम्बोसिसचा आजार म्हणतो. याच्या केसेस असतातच. त्याचं प्रमाण सुद्धा यासारखंच आहे जवळपास कमी-जास्त प्रमाणामध्ये. त्यामुळे हा विशेष असा म्हणावा तसा साइड इफेक्ट नाही, परंतु हा नोट केलेला आहे, हा महत्वाचा आहे. यासाठी एक स्टडी पब्लिश केलेली आहे. एक समोर त्याचा पिक्चर मी थोडक्यात पिक्टोरियल पाठवतो तुमच्यासाठी, की एक असा ग्रुप आहे, की हा एरिया असा होता, की ज्यावेळेस यूके मधली स्टडी ही त्यावेळेस 10,000 लोकांमध्ये 20 लोकांना लागण होत होती आजाराची. तेव्हा स्टडी केलेला आहे. ज्याला आपण हाय एक्सपोजर ग्रुप म्हणतो कारण प्रमाण खूप आहे.
0.2% लोकांना आजार होतोय. तर 20 ते 29 असे 10-10 वर्षाचे गट तयार केले 60 वर्षापर्यंत. आणि या ठिकाणी बघितलं की त्याच्यामध्ये किती टक्के लोकांना ब्लड क्लॉट्स झालेले आहेत त्याच्यामध्ये. प्रमाण किती किती लोकांना. तर जसं-जसं वय वाढतंय तसं हे थ्रोम्बोसायटोपेनिया किंवा थ्रोम्बोस फॉर्मेशनची जी शक्यता आहे, कमी होत जाते. पर्टिक्युलरली यंगर एज ग्रुपमध्ये हे प्रमाण कंपॅरेटिव्हली जास्त आहे. हा झाला दुष्परिणाम जो आपण पाहिला. पण त्याच्या अगेन्स्ट आपण जर फायदा बघितला, तर दर 16 आठवड्याला, मी 10,000 मागे 20 केसेस आहेत साधारणतः एक 16 आठवड्यामध्ये जेवढ्या केसेस होतील त्याच्यामध्ये आयसीयू ॲडमिशन 7 ॲडमिशन प्रिव्हेंट झाले. यंग एजमध्ये. कारण होतच नाही जास्त ॲडमिशन त्यांच्यामध्ये प्रमाणच कमी आहे. त्यातले 7 ॲडमिशन कमी झाले. 30 ते 40 मधले जवळपास 25 ॲडमिशन कमी झाले. 55 ॲडमिशन कमी झाले 40 ते 50 मधले. 100 ॲडमिशन कमी झाले. याची नुसती बेरीज जरी आपण केली तरी 4 आठवड्यामध्ये या ठिकाणी 200-300 ॲडमिशन कमी झाले आणि आयसीयू ॲडमिशनच्या डेथचा रेट फार हाय असतो. त्यामुळे एवढ्या डेथ प्रिव्हेंट झाल्या. त्या तुलनेमध्ये थ्रोम्बोसायटोपेनिया होणं किंवा थ्रोम्बस फॉर्मेशन होणं याची शक्यता इतकी कमी आहे, की या साइड इफेक्ट्सकडे आपण थोडंसं दुर्लक्ष करावं. एक समोर पिक्चर आहे. की ज्या सीरियस रिएक्शन आहेत ज्या आपण कोव्हिडशीलच्या बाबतीत चर्चा करतोय त्याची. ते इतक्या कमी आहेत, की त्याच्या तुलनेमध्ये या व्हॅक्सिनमुळे जेवढे जीव वाचतात त्याचं प्रमाण खूप जास्त आहे. त्यामुळे ते ॲडव्हर्स रिएक्शन तितकेसे महत्त्वाचे ठरत नाहीत. आता आपण नवीन एक विषय या संपूर्ण इंडिव्हिज्युअल इम्युनिटीच्या पार्श्वभूमीवर हर्ड इम्युनिटीचा एक टॉपिक जो आपण पहिल्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलेला आहे, पण नवीन जे लोक आले त्यांच्यासाठी, ज्याला आपण सामूहिक प्रतिकारशक्ती असं म्हणतो. आता या ठिकाणी तुम्हाला पिक्चर दिसतंय 3 वेगवेगळे एकाखाली एक पिक्चर आहे याच्यामध्ये. निळ्या रंगामध्ये जे लोक आहेत त्यांनी इम्युनिटी म्हणजे इम्युनायझेशन त्यांचं झालेलं नाही, पण त्यांना लागण पण झालेलं नाही. हे ब्राउनिश कलर थोडंसं विटकरी रंगाचा जो व्यक्ती आहे त्याच्यात त्यांचं व्हॅक्सिनेशन झालेलं आहे त्यांचं. आणि गडद विटकरी रंग जो आहे तो इम्युनाइज झालेला नाही, परंतु त्याला लागण झालेली. तर जे सगळ्यात वर जे आहे त्याच्यामध्ये लक्षात येते की आपल्याला इम्युनायझेशन न झालेले खूप आहेत निळ्या रंगामध्ये. सगळेच इम्युनायझेशन न झालेले. पण त्याच्यातल्या फक्त दोघांना सुरुवातीला आजार झाला, परंतु काही कालांतराने कुणालाही लस न दिलेली असल्यामुळे खूप लोकांना हा आजार झाला. दुसऱ्यामध्ये काय झालंय की काही लोकांनी लस घेतलेली आहे. दोघांना इन्फेक्शन झालेलं आहे. पण काही लोकांनी लस घेतलेली असल्यामुळे त्यांना इन्फेक्शन झालेलं नाही. त्याच्यामुळे त्यांच्या आजूबाजूच्या लोकांपर्यंत पण इन्फेक्शन झालेलं नाही. आणि लस न घेतानाही हे 3-4 लोकं वाचलेले आहेत. पण आपण अजून थोडंसं पुढे गेलो, तर आपल्या लक्षात येईल, की ज्यावेळेस लस घेणाऱ्या लोकांचं प्रमाण संपूर्ण त्या ग्रुपमध्ये जास्त होतं. त्यावेळेस काय होतं, की व्हायरस त्या लस घेणाऱ्या लोकांच्या संपर्कात आला, की तिथं तो वाढतच नाही, तिथं तो संपला जातो. तिथून पुढे जाण्याची शक्यताच कमी. आणि या संपूर्ण समाजामध्ये होणारं ट्रान्समिशन कमी होतं. त्यामुळे अजून काही लोक आहेत जे व्हॅक्सिनेट न झालेले आहेत, नॉट इम्युनाइज्ड जे लोक आहेत ब्लू कोपऱ्यामध्ये खाली, त्यांना काहीही होत नाही. त्यांना अजून कोविड लागत नाही कारण त्यांच्या आजूबाजूला प्रोटेक्टेड लोक आहेत. त्यामुळे त्यांच्यापर्यंत जातं. याचा फायदा एकच असतो की जास्तीत जास्त लोकांनी जर लस घेतली आणि काही 10% लोक 20% लोक त्यापेक्षा कमी नाही 80 ते 90% लोकांचं कव्हरेज झालं पाहिजे असं म्हणतात जनरली कुठल्याही इन्फेक्शनसाठी. तर या 10% लोकांना 90% लोकांनी लस घेतल्यामुळे इनडायरेक्टली फायदा होतो आणि त्यांच्यापर्यंत व्हायरस जाऊ शकत नाही म्हणून त्यांना कळपात राहण्याचा फायदा होतो असं आपण म्हणतो. हर्ड इम्युनिटी नाव दिलं आपण त्याला. ही हर्ड इम्युनिटी अचीव्ह केली जात असते. आता ही हर्ड इम्युनिटी कधी-कधी नॅचरली पण अचीव्ह केली जाते. एखादा आजार आहे, त्याचा फार माईल्ड आजार आहे तो. फार झपाट्याने पसरतोय तो आणि त्यामुळे खूप लोकांना इन्फेक्शन झालंय. त्यांनी अँटिबॉडी पण तयार केल्या, सीरियस नव्हता. 90% कव्हर होऊन गेलंय. ही एक पद्धत आहे हार्ड इम्युनिटी येण्याची. काही लोकं म्हणतात, की तशी सुद्धा हार्ड इम्युनिटी येऊन जाईल काही दिवसानंतर. हार्ड इम्युनिटी दुसरी पद्धत आहे. जास्तीत जास्त लोकांना आपण व्हॅक्सिन दिलं, तर आपण जास्तीत जास्त लोकांना कव्हर करून उरलेल्या काही लोकांना कव्हर नाही केलं तरी चालेल. म्हणजे हर्ड इम्युनिटी एम असतं कुठल्याही एखाद्या कम्युनिकेबल डिसीजचा प्रिव्हेंट करण्यासाठी. भारताची परिस्थिती काय बघूत आपण. 16 जुलैचा जो डाटा आहे रिसेंट 1-2 दिवसापूर्वीचा. दोन्ही डोस घेतलेल्या लोकांचं प्रमाण आपल्या देशामध्ये 6% पेक्षा कमी आहे. आपण 6 महिन्यापासून हे अभियान राबवत आहोत आपण. आणि त्यांचा 1 डोस घेऊन दुसरा डोस घ्यायचा राहिलेले असे 23% लोक आहेत. तरी पण ओव्हरऑल कव्हरेज आपल्याला 2 डोसचंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे 6% लोकांचंच कव्हरेज झालंय असं आपण म्हणू. आणि पार्शियल कव्हरेज 23% लोकांचं. एक रिसेंट एक सर्व्हे
प्रसिद्ध केलेला आहे नीती आयोगनं, जो की WHO आणि ICMRने केलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सॅम्पल सर्व्हे केलेला आहे, की आपल्या देशामध्ये व्हॅक्सिन न घेतानाही आपल्या लोकांना इन्फेक्शन झालेलं आहे की नाही सर्व्हे त्यांना करायचा होता. त्यासाठी काय करणार आपण अँटीबॉडी टायटर बघितलं. किती लोकांमध्ये अँटीबॉडीज आहे. तेव्हा त्यांना असं आढळलं, की 18 वर्षावरील लोकांचा एक सॅम्पल सर्व्हे घेतला त्यांनी. तर 18 वर्षावरील 67% लोकांच्या शरीरामध्ये अँटीबॉडीज आहे. मग ते व्हॅक्सिनमुळे असतील किंवा इन्फेक्शनमुळे असतील. आणि 18 वर्षाखालील फक्त 59% लोकांच्या शरीरामध्ये अँटीबॉडीज आढळल्या. त्याचं प्रमाण त्यांनी शहरी आणि ग्रामीणमध्ये केल्यानंतर शहरामध्ये साधारणतः 18 वर्षाच्या खाली आणि वर कुठलाही असो एरिया 79-78 म्हणजे जवळपास सारख्याच प्रमाणामध्ये अँटीबॉडीज आढळल्या. पण ग्रामीण भागामध्ये 18 वर्षावरील 63% लोकांमध्ये आणि 18 वर्षाखालील 58% लोकांमध्येच फक्त अँटीबॉडीज आढळल्या. पण इतक्या लोकांना अँटीबॉडीज आढळल्या म्हणून त्यामध्ये आपण असू आणि आपल्याला प्रतिकारशक्ती आलेली आहे, असा समज आपला होऊ शकतो. पण मागे उल्लेख केला होता त्यानुसार आजारानंतर येणारी प्रतिकारशक्ती तेवढी परिपूर्ण नाही, तेवढी विश्वासार्ह नाही. त्याच्यावर पूर्णपणे आपल्याला विसंबून राहता येत नाही. म्हणून आपल्याला त्याच्यापेक्षा अधिक उजवी, अधिक चांगली प्रतिकारशक्ती कुठून मिळू शकते? ती मध्ये व्हॅक्सिनेशन मधून मिळू शकते. ती प्रतिकारशक्ती महत्वाची. ती आपण घेणं आवश्यक आहे. त्याचं प्रमाण आपलं कमी. म्हणून सामूहिक चांगली प्रतिकारशक्ती जर आपल्याला आणायची असेल, तर सध्याच्या स्थितीमध्ये ते कोव्हिडच्या लसीमधूनच येऊ शकते. आणि ती मिळवणं आपल्यासाठी अतिशय दूरची गोष्ट आहे, कारण आपण 6%च कव्हरेज केलंय सध्यापर्यंत. म्हणून काय महत्वाचं आहे? वैयक्तिक प्रतिबंध फार अत्यावश्यक आहे. त्याच्यामध्ये लस ही एक गोष्ट आहे. ती स्लोली सगळ्यांना हळू-हळू मिळून जाईल. म्हणून काय करायचे आपल्याला लवकरात लवकर दोन्ही डोस घ्यायचे आणि डोस घेतल्यानंतर ही प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करायचे. स्वतः निरोगी राहिलं पाहिजे आपण आणि समाजाला सुद्धा निरोगी ठेवण्यासाठी हातभार लावायचा, कारण आपल्याला आजार झाल्यानंतर आपण दुसऱ्यासाठी आजाराचा सोर्स होतो. थँक यू. धन्यवाद.